की ज्यांची मुलं हॉस्टेलमध्ये आहेत, सॉरी नाही बरोबर आहे. हां, तर ज्यांची मुलं हॉस्टेलमध्ये आहेत, ज्यांच्या मुली स्पेसिफिक हॉस्टेलमध्ये आहेत, अशा गोष्टी घडत असतात, तर पॅरेंट्सनी मुलींबरोबर बोला. तर माझ्या बाबतीत कसं होतं की आई वारलेली, त्यानंतर वडील फॉरेनमध्ये, त्यामुळे या गोष्टी मी शेअर कोणाशी करायच्या. तर त्यामुळे या एकटंच सहन करायचं, त्याच्यावरती एकटंच मात करायचं, हे घडत गेलं. जी बाई 12वी नंतर संसाराला लागलेली होती, ती नंतर एका मैत्रिणीच्या सांगण्यावरनं ग्रॅज्युएट झाली आणि त्याच्या पुढे परत हिरिरीने प्रत्येक गोष्ट करत गेली, परीक्षा देत गेली आणि जिद्दीने आज गॅझेटेड ऑफिसर झाली. ज्याला आपण ॲडोलसंट एज म्हणतो. म्हणजे मी पूर्वी हेल्थ डिपार्टमेंटमध्ये होते. अशा म्हणजे या वयातल्या अर्श म्हणून प्रोग्राम आपण चालवलेला होता. तर ज्या वयात या सगळ्या भावना, कोमल भावना योग्य पद्धतीने मुलींपर्यंत पोहोचायला पाहिजे, त्या पोहोचायच्या नाही आणि त्याचा कुठेतरी इफेक्ट होत राहील. नाही, अट्रॅक्शन असणं नॉर्मल आहे, अट्रॅक्शन असू शकतं, पण ते तुम्ही दुसऱ्याला त्रास होईल अशा प्रकारे वागलं नाही पाहिजे ना, कारण अगदी ते तर आहेच. आणि परत दुसरी गोष्ट म्हणजे बॉडी शेमिंग जे आहे, त्याच्यामुळे तो जो त्रास अगदी म्हणजे काय सांगायचं, आपण म्हणजे मी टॉयलेटला गेले ना तरी त्यातनं असं पाणी होतच राहायचं बाहेरनं. अच्छा, मी म्हणू शकते की माझं बालपण नॉर्मल नव्हतं. बापरे. ते मुलांचं असं झालेलं आहे की अगदी खूप हुशार असतात आणि त्याच्यानंतर प्रेमात पडल्यामुळे काही जणांचं असं होतं की नाही, आता आपण एकदम छान, एकदम ग्रेट काहीतरी करायचं आणि एकत्र यायचं. आणि काही जणांचं असं होतं की नाहीच, मग लक्षच उडतं तिकडं. आयुष्यात कुठल्या गोष्टीचा रिग्रेट नाही. आपल्या वयातल्या त्या वेळच्या ज्या मुली आहेत किंवा स्त्रिया त्या होत्या ना, त्यांचं स्वप्न, मला काहीतरी करिअर करायचं नव्हतं, तर मला लग्न करून सासू सासऱ्यांची सेवा करायची. अप्लाइड नॉलेज नाही. करेक्ट. की म्हणजे की हे ज्ञान का घ्यायचं, तर याचा कुठेतरी वापर व्हायला पाहिजे. याच्यापेक्षा मी ते ज्ञान का घेते की मला ज्ञानाचाच हव्यास. फिरं बंद केली आणि एकटी घरात बसले. त्यांना कळालं काहीतरी, मग सारखं मला फोन शेवटी एकीला सांगितलं की असं असं मला आजार झालाय, मी 6 महिन्यात मरणार वगैरे, तर आता तुम्ही कोणी यायचं नाही मला. मध्ये हॉस्पिटल पण बेकार असतात, पैशावरती चालतात. हो अगदी. कारण की तुला ज्या लिव्हर ट्रान्सप्लांट सांगितलीये आणि आयुष्य 6 महिन्यात नाही आणि आपल्या हातात तोंडाशी आलेलं आता काढून घेत आहेत. करेक्ट. त्या बाईला सांगितलेलं आहे 6 महिन्यामध्ये तुम्ही ट्रान्सप्लांट करायलाच पाहिजे. ती बाई आज किती वर्ष झाली, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 7 वर्ष झाली जगती आणि व्यवस्थित जगते. पण मी यावेळेस जरा वेगळी स्ट्रॅटेजी केली. काय? मी असं म्हणाले की बाबा लिव्हर सिरोसिस सांगते. कमाल आहे तुझी स्ट्रॅटेजी. म्हणजे नमस्कार, मी स्वाती. कुतूहल विथ स्वातीमध्ये आज आपण एका अशा व्यक्तीला भेटणार आहोत जिला पाहिलं ना की मला जर्मन तत्ववेत्ता नीत्शेची आठवण होते. नीत्शेच्या म्हणण्यानुसार माणसाच्या जगण्याच्या महत्त्वाच्या 2 अवस्था आहेत. एक अवस्था म्हणजे विल टू पॉवर, म्हणजे आपल्या आयुष्यात आलेल्या संकटांना अफाट इच्छाशक्तीच्या जोरावर फाईट करायची. आणि दुसरी अवस्था अशी आहे आमोर फाती. ह्याचा अर्थ जे काही दुःख, संकट येत असतील त्यांना अगदी आनंदाने स्वीकारून, हसतमुखाने स्वीकारून जीवन भरभरून जगायचं. आणि आजची आपली पाहुणी जी आहे ना, ती या 2 अवस्थांच्या मध्ये कुठेतरी आहे असं मला वाटतं. आपण आज तेच डिकोड करणार आहोत. तिच्या आयुष्यामध्ये अगदी 5व्या वर्षापासून वयाच्या ते आज तागायत असंख्य चढ उतार आलेले आहेत. आणि या सगळ्या अवस्थांमधनं जात असताना ती कधी विल टू पॉवर प्रमाणे फाईट तिने केलेलं आहे, तर कधी अमोर फातीप्रमाणे अगदी तिला तिच्या आयुष्यात आलेल्या लिव्हर सिरोसिस, कॅन्सर सारख्या आजारांवरती सुद्धा ती अगदी जोक्स मारत पुढे आनंदाने दुप्पट वेगाने कामाला लागलेली आहे. सो मला नक्की माहिती आहे की तुम्हाला तिची कहाणी ऐकायला खूप आवडेल. आपण तिला भेटूया. माझी मैत्रीण आणि गॅझेटेड ऑफिसर शिल्पा मेनन. शिल्पा, कुतूहलमध्ये तुझं खूप खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद स्वाती. सर्वप्रथम मला तू इथे कुतूहल करिता जे पॉडकास्ट आहे त्याकरिता बोलवलेलं आहे त्याबद्दल तुझं मनपूर्वक धन्यवाद. कारण या पॉडकास्टमध्ये अंजली मॅडम होत्या, त्यानंतर गीता कॅस्टेलिनो मॅडम, एकदम बहुश्रुत व्यक्तिमत्व त्यांचं. त्यांची मुलाखत पाहून मी खूप खरं तर इम्प्रेस झाले. त्यानंतर राज साडविलकर सर, आपले अंग्रेजी डाबा चीन ऑफ रेस्टॉरंट आहे त्यांचं, त्या होत्या. त्यानंतर आपल्या सुनंदाताई पवार होत्या. तर अशा ठिकाणी तू मला बोलवलं हा मी माझा बहुमान समजते, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.
आणि हा पॉडकास्ट खूप छान तुझं चालेल या शुभेच्छा देऊन मी तुला तुझं मगाशी जे वाक्य होतं की निश्चयच्या बद्दल हो. की ज्या दोन विल टू पॉवर येस आणि अमर फाती, तर सर्वप्रथम आपल्याला प्रेक्षकांना तरी सांगावं लागेल की व्हॉट इज विल टू पॉवर आणि व्हॉट इज येस अमर फाती. तर विल टू पॉवर जे असतं ते माणसामधली जी एक ऊर्जा असते की पूर्णपणे वापरून आहे त्यापेक्षा मी दुप्पट वेगाने माझ्या ऊर्जेचा पूर्णपणे शेवटपर्यंत स्ट्रेच करून स्वतःला एकदम टॉपवरती नेण्यासाठी जो वापर करतो तो असते आपली विल टू पॉवर. येस सर्वश्रेष्ठ, सगळ्या क्षेत्रात सर्वश्रेष्ठ बनणं. आणि अमर फाती म्हणजे काय की जी आपल्या वाट्याला जी दुःख येतात त्याच्यावरती कुठलंही न रडता त्याचा आनंदाने स्वीकार करून पुढे जाणे. तर या दोन्ही यातलं काय नक्की मी करते हा जर तुला प्रश्न असेल तर मी सांगते की या दोन्हीचं एकत्र करून आपण आपलं आयुष्य जगतो. या दोन्ही संकल्पना ज्या आहेत ते एकमेकांना पूरक आहेत. कारण निश्चय काय म्हणतो की या दोन संकल्पनांना एकत्र करून जी व्यक्ती राहते त्याची एक टर्म आहे, त्याला तो म्हणतो उबरमेन्श, म्हणजे थोडक्यात सुपरमॅन. तो असा हवेत उडणारा नाही. निश्चयची जी सुपरमॅन ही संकल्पना आहे ती पूर्णपणे वेगळी आहे. तो त्याचा जो सुपरमॅन आहे तो असा समाजातल्या कुठल्याही ज्या परंपरागत रूढीवादी विचार ते तपासल्याशिवाय तो अंगीकृत करत नाही. आणि तो स्वतःचे नियम स्वतः बनवतो, स्वतःची तत्व स्वतः बनवतो. हर्ड मेंटॅलिटीचा कुठेही भाग न होता तो स्वतःचे आयुष्य स्वतः जगतो. तर मला असं वाटतं की या दोन्हीचं एकत्र करून जे उबरमेन्श आहे त्यातली काही संकल्पना मी घेऊन मी माझं आयुष्य जगते. तर मला वाटतं की तुला याच्या संदर्भात आणखी काय विचारायचं असेल तर. तुला मला माहितीये की तू एकतर इतिहासाची पण खूप अभ्यासक आहेस, भरपूर वाचन आहे तुझं. तर मी तुला ऍक्च्युली ना तुझं सगळं आयुष्य आपण कहाणी तर ऐकूच या, पण सर्वात पहिल्यांदा मला तुला असं विचारायचं वाटतं की इतिहासातल्या एखाद्या कुठल्या पात्राशी तुला असं वाटतं की माझ्या जवळचं हे पात्र आहे, किंवा म्हणजे माझ्या अगदी खूप जवळचंच म्हणेन मी असं पात्र आहे असं तुला वाटतं, तू त्याच्याशी रिलेट करतेस, असं काही आहे का? असं जर म्हणा, आता हा प्रश्न एकदमच गुगली आलेला आहे. कारण इतिहासात खूप महान व्यक्तिरेखा होऊन गेल्या की त्यामुळे मला असं वाटत नाही की मी त्यांच्याशी स्वतःला कम्पेअर करावं. पण मला असं वाटतं की आपण जगलोय ना तर आपण काहीतरी असं मागे ठेवून जावं की लोकांनी आपल्याकडे बघितलं पाहिजे. तेवढ्या मोठ्या व्यक्तिरेखांची आपण आपली इतिहासच नाही, इव्हन नाटकातल्या पण म्हणू, म्हणजे फिक्शनल जर असं म्हणायचं असेल की मला जर क्लिओपॅट्रा, मला तेच म्हणायचं होतं. मला माहित होतं तू हा प्रश्न विचारणार आहेस, पण नाही, मी असं बघत नाही की बाबा मी क्लिओपॅट्रा इतकी हुशार, इतकी डेडिकेटेड आणि इतकी एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतलेली तितकी मी नसेल. पण हा ठीक आहे, थोडंफार की बाबा एखादी गोष्ट माझी जी आहे ती वाचवण्याकरिता किंवा मला स्वतःला प्रूव्ह करण्याकरता कुठल्याही एक्सटेंट पर्यंत जायचा हा जर क्लिओपॅट्राचा गुण असेल तर तो मला नक्की असं वाटतं की तो थोडाफार माझ्यामध्ये आहे. तर पण नाही, क्लिओपॅट्रा इतका आपण स्वतःला त्या लेवलचं मी मानत नाही. पण आहे जे आहे ते आयुष्य इतरांसाठी थोडंफार तरी स्फूर्तीदायक असलं पाहिजे. की बाबा असं चंदनासारखं लोक म्हणतात ना की बाबा त्याच्या संगतीत आपण गेलो तर आपलं आयुष्य सुगंधी बनायला पाहिजे. बरोबर. असं 10 पैकी 2 लोकांनी जरी म्हटलं तरी मला आनंद आहे. येस. मला ना माहितीये की तू आता सोशल मीडियावरती अनेक शेकडो लोकांना एकत्र करून तुझा हा जगण्याचा अट्टहास, भरभरून जगण्याचा अट्टहास ज्याला मी म्हणते तसा तू सगळ्यांच्या बरोबर सेलिब्रेट करतेस. करेक्ट. तर ह्याच्यापर्यंत येण्याच्या अगोदर ना आपण अगदी तुझ्या बालपणापासून सुरुवात करूया की तुझं बालपण कसं होतं. कारण मला माहिती की तुझ्या अगदी वयाच्या 5व्या वर्षी तुझ्या आईचं निधन झालं, त्याच्यानंतर हॉस्टेलमध्ये तू होतीस, तिकडे बुली झालं. तर ते काय तुझ्या त्या आठवणी आहेत आणि काय आहेत ते सांग. हा प्रश्न म्हणजे या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हटलं ना तर ते थोडंसं काहीतरी इमोशनल वगैरे नाही, हरकत नाही. बघ, मला एक माहितीये की तू रिअल आहेस, कायम कधी पण तू अगदी ट्रान्सपरंटली बोलशील, मला माहितीये. सो तसं काही नाही, कारण प्रत्येक जण व्हल्नरेबल असतो आयुष्यात. कोणी परफेक्ट नाहीये, सगळे इम्परफेक्ट आहेत. आणि आयुष्याच्या ह्या वळणावरती तर कित्येक जण हर्ट असतात. पण सगळ्यामधनं जी जिजीविषा असते पुढे जाण्याची ती तुझ्यामध्ये मी कायम बघितलेली. लहानपणाची आठवणी म्हटलं तर तू जसं म्हणालीस 5व्या वर्षी आई वारली, तर त्यावेळेस माझे वडील सेंट्रल रेल्वे एम्प्लॉई होते, ऑफिसर होते. तर नायजेरियामध्ये त्यांचं ते सगळे रेल्वे ट्रॅक्स वगैरे सेटअप, नवीन रेल्वे स्टार्ट करायची होती. वडील 5 वर्षाकरता नायजेरियामध्ये होते. नेमकं त्यावेळेस इकडे आई वारली. तर मग असं झालं ना
की एक सुरक्षित बालपण सोडून आपण लोकांच्या घरी, म्हणजे आपले काका काकू जरी असले बरोबर तरी ते घर दुसरं असतं. तर तिथे 1-2 वर्ष, त्यानंतर हॉस्टेलमध्ये 1-2 वर्ष. तर हॉस्टेलचा अनुभव कितीही तुमचं चांगलं हॉस्टेल असेल, पेड हॉस्टेल असेल, नावाजलेल्या हॉस्टेलमध्ये मी होते, पण बऱ्याचदा काय असतं माहिती का, की तिथे आपल्यापेक्षा ज्या वयाने मोठ्या असतात किंवा आपल्या इतक्याच वयाच्या मुली असतात, त्या कुठंतरी नवीन आलेल्या व्यक्तीला, जर अगदी तुम्ही पहिलीपासून तिथे असाल, त्यांच्याबरोबर असाल तर एवढा प्रश्न येत नाही. पण ज्यावेळेस अचानक तुम्ही 3रीला 4थीला असं ज्यावेळेस हॉस्टेलमध्ये जाता, तर ते एक, आता सध्या त्याला रॅगिंग म्हणतात, कुणी बुली म्हणतं, बरोबर. पण ते घडतं, बऱ्याच जणांच्या बाबतीत घडतं की एखादं वेगळं कुणी आलं तर. आता वेगळं म्हणजे माझ्या बाबतीत वेगळं म्हटलं तर मी खूप अशी लहानपणापासून जाडी होते. आता हे सांगायचं की नाही मला असतात ना म्हणजे, आणि तेच आहे ना की आता जगामध्ये ऑलरेडी म्हणजे आपण कित्येक काळापासून बघतोय की हॉस्टेलमध्ये बुली होणं हे आहेच, म्हणजे रॅगिंग, ते काही खोटं नाहीये, सत्य आहे. बोल तू. तर ते मग ते थोडंसं 10 लोकांमध्ये 10 मुलींमध्ये ते वेगळं दिसतं. मग त्यावेळेस असं व्हायचं की बाबा ही किती जाड आहे, आणि मग त्या गोष्टीवरून बुली केलं जायचं. कुठल्या पद्धतीने, तर खूप अशा वेगळ्या वेगळ्या आणि वाईट परिस्थितीमध्ये पडायची की बाबा. आता आमच्या हॉस्टेलमध्ये कसं होतं की 4थीपर्यंत ना सगळ्यांना असं कॉमन एकत्र बाई यायची, आणि आपण एक ओळीने जायचो, आणि ती आपल्याला पटपट आंघोळ करून पुढे जायची, आणि आपण टॉवेल गुंडाळून पुढे जायचो. आता ही गोष्ट पॉडकास्टमध्ये सांगणं योग्य अयोग्य मला नाही सांग ना, की कारण हे घडतं, त्यावेळेस घडत होतं, आता माहित नाही घडतं नाही घडतं, कदाचित घडतही असेल, माणसाची सहज प्रवृत्ती असते. तर त्या मोठ्या मुली असायच्या ना, तर आता आंघोळ केल्यानंतर आम्हाला लगेच ना प्रार्थनेला जावं लागायचं, कपडे वगैरे बदलून. तर मला दिसायचं त्या 1-2 मुली होत्या, समजा 8वी-9वीत असतील, ते हॉस्टेल 10वीपर्यंत होतं. तर उठ ना, मला कळायचं की आता त्या मला पाहायला थांबल्यात, तर मी काय करायची, असे टॉवेल असं अंगावरती पांघरून खाली जमिनीवर बसायची, त्या मुली जोपर्यंत जात नाही तोपर्यंत. आणि त्या मुली मला उठावायला लावायच्या की उठ शिल्पा उठ, आता तू पटकन, तुला जर उशीर होईल, प्रार्थनाला उशीर झालं की. तुझं वय काय होतं? माझं वय 4थी, म्हणजे मला 8 पूर्ण होती मला. तर उठ, पटकन उठ, आणि नाहीतर शिक्षा असायची तेव्हा. तर मी उठायचीच नाही, मला भूक नाहीये, मला ब्रेकफास्ट नकोय, मला नाही करायचा, मी प्रार्थनेला पण येणार, मी अशीच बसायची किती वेळ. म्हणजे कारण का, तर मी उठले की त्यांना असं म्हणजे की माझ्या सपोज आता थाईज वगैरे त्या दिसणार, मग त्या हसणार. बापरे. तर अशा गोष्टी घडायच्या, आणि कारण या अगोदर घडलेल्या असायच्या, आणि त्यामुळे मी नंतर हे टाळण्यासाठी तिथे 10 मिनिटं बसून राहायची. खूप मनावर परिणाम होतो ना. बापरे. तर अशा गोष्टी घडतात. त्यामुळे कसं होत गेलं की आपल्यात काहीतरी कमी आहे, आणि त्यामुळे जग आपल्याला हसतंय. बरोबर. मग त्याकरता आपण काय करायला पाहिजे? आपल्याकडे 2 पर्याय असतात. एकतर पूर्णपणे सबमिसिव्ह होऊन सगळं सहन करणं, किंवा आहे ते मी अशी आहे, घ्यायचं तर घ्या, नाही तर निघा. बरोबर. हे तर मग मी या दोन्हीपैकी दुसरा मार्ग स्वीकारला की मी अशी आहे, मी अशीच आहे. बरोबर. आणि मग तुम्हाला हे सगळं स्वीकारून माझ्या बरोबर राहायचं तर राहा, नाहीतर जयरामजी. बरोबर आहे. तर ही जी वृत्ती आहे ही तेव्हापासून भिनत गेली स्वभावामध्ये म्हणा. आणि आता मला माहित नाही हे पॉडकास्ट कोण बघत असेल की ज्यांची मुलं हॉस्टेलमध्ये आहेत. सॉरी. नाही बरोबर आहे. तर ज्यांची मुलं हॉस्टेलमध्ये आहेत, ज्यांच्या मुली स्पेसिफिक हॉस्टेलमध्ये आहेत, अशा गोष्टी घडत असतात, तर पॅरेंट्सनी मुलींबरोबर बोला. तर माझ्या बाबतीत कसं होतं की आई वारलेली, त्यानंतर वडील फॉरेनमध्ये, त्यामुळे या गोष्टी मी शेअर कोणाशी करायच्या. तर त्यामुळे या एकटंच सहन करायचं, त्याच्यावरती एकटंच मात करायचं, हे घडत गेलं. बरोबर आहे. तर या आता इथून पुढे जर म्हणजे घडत असतात, पण पॅरेंट्सनी अशी मुलं म्हणजे की बाबा म्हणजे आपल्या मुलांना तर तुम्ही म्हणजे बोला त्यांच्याशी हॉस्टेलमध्ये असतील तर, पण इतर पॅरेंटनी पण की ज्यांना सगळं व्यवस्थित आहे त्या पॅरेंटनी ना आपल्या मुलांवरती चांगले संस्कार करणं गरजेचं. बरोबर आहे. हो.
आज जे बघतो आपण ते चांगल्या संस्काराच्या अभावी. संस्कार तुम्ही सांगितल्याने होत नसतात, हो संस्कार तुमच्या वागण्यातनं तुम्ही करून दाखवायचे असतात. करेक्ट. तर त्यामुळे पालकांवरती आज आपण जी जेनझी वगैरे म्हणतो, हम्म. कधी कधी आपण त्यांना बरंच ट्रोल करतोय, नावं ठेवतोय, तर मला असं वाटतं की आपल्या वागण्यातनं आपण त्यांना दाखवून द्यावं हो की कुठल्या पद्धतीने, 2 पद्धती असतात जीवन जगण्याच्या, चांगल्या वाईट. हो हो तर चांगलं काहीतरी तुम्ही जगून दाखवा की तुमची मुलं ते शिकायला हवेत. बरोबर आहे. पण खरंच आज म्हणजे ऍक्च्युली इव्हन घरांमधनं सुद्धा म्हणजे न्यूक्लिअर फॅमिली तर सोड, न्यूक्लिअर फॅमिलीला मध्ये तर बाहेरनं केअर गिव्हर असतात किंवा बाहेर कुठेतरी राहायला जातात, म्हणजे डायरेक्ट हॉस्टेलच नाही पण इतर पण अनेक जण असतात की त्यांना सांभाळणारे मुलं. तर ही काळजी खरंच घ्यायला पाहिजे. आणि बाहेर शाळेमध्ये जातात, शाळेत सुद्धा आणि फक्त बॉडी शेमिंग नाही, इतर अनेक गोष्टींमध्ये मुलींना लहान मुलांना बुली केलं जातं. खरंच अगदी अगदी. म्हणजे मी हॉस्टेलमध्ये खूप प्रकारचं बुली हम्म. सहन केलेलं आहे. माझ्याकडे बघून वाटत नसेल की हिनं एवढं सहन हम्म. केलं, पण मी प्रचंड प्रमाणात बुली सहन बरोबर. केलेलं आहे. म्हणजे आता या गोष्टी, काही गोष्टी त्या सांगता येत नाहीयेत या पॉडकास्टवर, पण समजून घ्यायचं आईवडिलांनी की बापरे. मुलींना या पद्धतीने, मुलीच ते ते पूर्ण मुलींचं हॉस्टेल होतं, तरी तिथे सुद्धा एकही पुरुष नव्हता. बरोबर आहे. तर मुलीच, मोठ्या मुली लहान मुलींना बुली करतात, 4थी 5वीच्या मुलींना बुली करतात. बरोबर आहे. हे समजून लहान मुलं घ्या. पण खूप क्रूर होऊ शकतात. लहान मुलंच खरंय खरंय. जास्त, कारण त्यांना माहित नसतं ना राईट. की क्रूरता म्हणजे त्यांचं काय जे आहे? वागणं हे क्रूर आहे बरोबर की आहे. जस्ट मजे करिता आहे, हम्म. हे माहित नसतं. खरंय. त्यामुळे या गोष्टी घडतात. अगदी. नाही, आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या मला इथे म्हणजे या प्लॅटफॉर्मवरती सांगणं योग्य वाटत नाही. नाही नाही नाही, असं तू अजिबात विचार करू नको, कारण की ह्या सगळ्या गोष्टी सांगणं महत्वाचंच आहे. म्हणजे तू असं नको समजूस की इथे कसं सांगू, तू खरंच सांग. नाही, काय होतं माहिती का, ते सांगताना ना त्या आठवणी कधी बाहेर आलेल्या नसतात, शेअर केलेल्या नसतात ना, बरोबर. तर ते भरून येतं सांगताना. त्यामुळे ते साहजिक आहे ना. पण नाही, कसं व्हायचं माहिती का, म्हणजे तिथे ही अशी पद्धत होती की बाबा, आणि हे पुण्यातलं नावाजलेलं हॉस्टेल आहे आणि फक्त मुलींचं. बरोबर. तर तिथे कसं होतं की धिस प्लस धिस, म्हणजे त्या मुलींमध्येच अच्छा. असं, म्हणजे याच्यावरती लिहिलं जायचं, हॉस्टेलच्या रूम्स असतात तर त्याच्या खिडक्यांवरती, लाकडी खिडक्यांवरती खडूनी धिस प्लस धिस, ही प्लस ही. मग ती मुलगी आली तर लाजायचं. आणि मग इतर शाळांमध्ये मुला मुलींच्या असं लावल्याच जातात जोड्या, मग हा. तसं तुमच्या इकडे मुली मुलींच्या पण लावल्या. मुलींच्या लावायचं. आणि मग आता मी किती होते, 8 वर्षाची, तर काय आपल्याला म्हणजे ती तसला त्या फिलिंग्स नसतात, भीती असते उलट की बाबा ही मुलगी आपल्या बरोबर, मग ती आपल्यावरती लक्ष ठेवती, ती वरती असे म्हणजे +1 असं हॉस्टेल होतं, म्हणजे ग्राउंड +1. तर ती वरनं, ती काहीतरी 8वी 9वीत असेल, आता मला नाव आठवत नाही तिचं, बिचारी कुठं असेल, नाही मला आठवतच नाहीये. तर ती तिथून वरनं, आता मी अशी सागरगोटे खेळत, आमच्याकडे ते गजगे म्हणतात बघ, ते आम्ही असं बाहेर गजगे खेळत बसायचो, रूमच्या बाहेर वरांडा असतो तिथे. तर ती वरनं अशी ताडणार आपल्याला, मग खेळता खेळता आपलं लक्ष जाणार, मग आपण एकदम असं, मला असं म्हणजे लाजल्यासारखं व्हायचं, घाबरल्यासारखं व्हायचं, आणि मग ते उचलून गजगे पटकन असं आत पळत यायचं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी घडायच्या. आणि मग ते मनामध्ये या सगळ्या गोष्टीबद्दल अशी भीती बसत गेली. बरोबर. म्हणजे की जे वय असतं की ज्याला आपण ॲडोलसंट एज म्हणतो, म्हणजे मी पूर्वी हेल्थ डिपार्टमेंटमध्ये होते, अशा म्हणजे या वयातल्या अर्श म्हणून प्रोग्राम आपण चालवलेला होता. तर ज्या वयात या सगळ्या भावना, कोमल भावना योग्य पद्धतीने मुलींपर्यंत पोचायला पाहिजे, त्या पोचायच्या नाहीत, आणि त्याचा कुठेतरी इफेक्ट होत राहायचा. तर या गोष्टी असायच्या. तर मुलींमध्ये पण बऱ्याच अशा गोष्टी असतात की त्रास होऊ शकतो, त्या मुलींकडनं दुसऱ्या मुलींना त्रास होऊ शकतो. हा त्रास झाला, मी मगाशी सांगितलेलं की म्हणजे आपल्या बॉडीवरती कोणीतरी बघतंय सतत, ही भावना पण खूप वाईट. म्हणजे ती मुलगी बघत आहे, ही पण भावना अतिशय दुःख देणारी आहे. त्या म्हणजे वेदना 8 वर्षाच्या मुलीला हे सगळं सहन करावं लागतं. आणि हे सगळं ना, म्हणजे फक्त हॉस्टेलमध्ये नाही, शाळांमध्ये देखील नक्कीच घडत असेल की जाड्या मुलींना कुठल्या पद्धतीने ट्रीट केलं जातं. बरोबर. हे घडत असतं. अगदी म्हणजे काय सांगायचं, आपण म्हणजे मी टॉयलेटला गेले ना, तरी त्यातनं असं पाणी ओतत राहायचं बाहेरनं. अच्छा. मी म्हणू शकते की माझं बालपण नॉर्मल नव्हतं. बापरे. बरोबर. सांगायचा मुद्दा इतकाच आहे की पॅरेंट्सनी ना, म्हणजे हे जे असं व्हल्नरेबल चाइल्ड असतं त्यांचं, की जे समाजामध्ये त्यांना काही गोष्टी सहन कराव्या लागतात, हे जर पॅरेंट्सना वाटत असेल तर त्यांच्यावरती तर लक्ष देणं, त्यांच्याशी सतत बोलणं गरजेचं आहेच.
पण प्रत्येक आई वडिलांनी आपल्या पाल्याला म्हणजे मुलाला मुलीला खूप छान सांगणं गरजेचं आहे की ही सगळीच तुझ्या वर्गातली, तुझ्या आजूबाजूची मुलं मुली तुझ्या घरातल्यासारखी आहेत. बरोबर आहे. तुझ्या भावा बहिणीसारखी आहेत की तू त्यांना त्या पद्धतीने चांगल्या मित्रासारखी ट्रीटमेंट दे. नाही, अट्रॅक्शन असणं नॉर्मल आहे, अट्रॅक्शन असू शकतं, पण ते तुम्ही दुसऱ्याला त्रास होईल अशा प्रकारे वागलं नाही पाहिजे ना, कारण अगदी ते तर आहेच. आणि परत दुसरी गोष्ट म्हणजे बॉडी शेमिंग जे आहे त्याच्यामुळे तो जो त्रास आहे तो सरळ सरळ त्रास झाला ना. इट्स नॉट जस्ट अट्रॅक्शन ना, तो त्रास देणं झालं, तर ते तर नाहीच करायला पाहिजे. घाबरून आपण म्हणजे ते कपडे घालायला उठणं ही क्रिया देखील भीतीदायक असायची. एकतर प्रायव्हसी हा एक खूप मोठा मुद्दा आहे. पण मग तू त्यावेळेला तिकडचे जे तुमच्या हॉस्टेलचे हे असतील, मेंटर्स वगैरे असतील, त्यांना कधी कंप्लेंट नाही केलीस ह्याच्याबद्दल? हे पण जे तुझं वय वय असतं ना, खूपच की हे लहान कळत होतं ना. नसतं की बाबा हा याच्यावरती कंप्लेंट करायची Right. असते, हे तरी माहित असायचं वय पाहिजे. बरोबर बरोबर. आणि आता मी 8 वर्षाची म्हणजे आता 53-8 हा. बघ किती आहेत ते, 45 इयर्स बॅक Back. गोष्ट सांगते बरोबर मी. आहे. आता जास्त अवेअरनेस आली, आता हो. कदाचित म्हणजे या गोष्टी एवढ्या घडत नसतीलही, पण या घडतात. नाही, पण शाळांमधनं बुली करणं जाणं वगैरे अजूनही आहेच. आपण आता अगदी लेटेस्ट एक ती केस बघितली, मला त्या आता मुलीचं नाव नाही आठवते, पण तिने नाही का आतमध्ये म्हणजे त्यांच्या CCTV वरती दिसलं की त्या शिक्षिकेने दुर्लक्षच केलं की काय चालू आहे वर्गामध्ये. तो एक मुलगा जाऊन तिला काहीतरी दाखवत होता सारखा, आणि त्याच्यानंतर तिने अचानक उठून बाहेर गेली आणि कठड्यावरनं खाली उडी मारली. म्हणजे अशा बुली होणाऱ्या गोष्टी काही ना काहीतरी त्याने काहीतरी त्रास दिला असेल त्याचं दिला कारण असेल. कदाचित अजून उघड नाही झालेलं नेमकं काय आहे, पण काहीतरी तर बुली केलं गेलं ना. म्हणजे ह्या गोष्टी अजूनही घडतायत. म्हणजे आजच्या काळात कदाचित हॉस्टेल्समधनं आणि शाळांमधनं उलट थेरपिस्ट असतील किंवा सायकोलॉजिस्ट दर महिन्याला किंवा वर्षातनं एकदा दोनदा काहीतरी असेल त्यांचं, पण ते सगळं होऊन सुद्धा अजूनही ह्या गोष्टी घडतातच आहेत. घडत म्हणजे आहे, एवढ्या पूर्वीच्या काळात तर काय काय घडत काय असेल. काय घडत हो. असेल तेव्हा. आणि फार अवघड असतं या सगळ्या हम्म. गोष्टीला डील करणं, तिथे राहणं आणि एक हो. वर्ष राहणं. कारण आपल्याला माहित असतं की आता आपण परत जाऊ शकत नाही. हो. आपल्या शिवाय वडील वडील पण इथे नाही. हा वडील इथे नाहीयेत. परत तिथं काका काकांकडे जाण्यापेक्षा म्हणजे तेही चांगलेच हम्म. होते, प्रश्न तो नाहीये, पण एक असतं की नाही आता आपल्याला इथे टाकले, एवढा पैसा खर्च करून, हे एक डोक्यात असतं बरोबर. की एवढा पैसा खर्च करून टाकले तर आता समहाव आपल्याला हे सगळं इथे असंच सहन करत राहावं लागणार. पण आपण राहिल्यानंतर देखील बॅक ऑफ द माइंड आपल्या मनावरती जो असा परिणाम होत राहतो तो पूर्ण लाईफ लॉंग असतो तुमच्या आयुष्यावरती बरोबर. परिणाम. तर त्यामुळे ते आज कदाचित ते एकदम सगळं छान असतं तर मी एक वेगळी शिल्पासली असते. बरोबर बरोबर. राईट. पण त्या सगळ्या ह्याच्यामध्ये सुद्धा तू मला वाटतं पहिल्यापासून खूप हुशार होतीस. हुशार खूप हुशार नाही म्हणता येणार मला. म्हणजे मी 80% होते. त्यामुळे आमच्याकडे कसं होतं की A आणि B अशा डिव्हिजन असतात बघ, की जिथे फक्त हुशार मुलांनाच प्रवेश दिला जातो. तर तिथं माझ्यापेक्षा म्हणजे मी समजा 60 असतील वर्गामध्ये तर मी कुठेतरी 40वी वगैरे असायची. त्यामुळे मला असं कधी वाटलं नाही की मी हुशार आहे. पण तुझं बाकी वाचन विचन वाचन खूप म्हणजे मला लहानपणापासून इतकी वाचनाची आवड की आम्ही समजा 1 किलोमीटर आमची शाळा होती, पायी चालत जायचो. तर रस्त्यात आलेला घाणेरडा सगळ्या कशानी लडबडलेला कागद देखील उडत आला ना तर त्याच्यावरती पाय ठेवायचा, तिथे जे काही लिहिलंय ते सगळं वाचायचं, मग ते पायाने तो कागद सोडून द्यायचा. म्हणजे इतकं वाचनाची आवड होती. सगळ्या कादंबऱ्या असतील, मराठी वाचन, इंग्लिश नव्हतं तेव्हा वाचन माझं, तर कारण मराठी मीडियम आणि त्यानंतर सेमी इंग्लिश मिडियम 8वी नंतर, त्यामुळे इंग्लिश वाचन होतं. पण मराठीमधलं सगळं वाचन झालेलं होतं माझं. अगदी म्हणजे 7वी पर्यंतच मी बरंच सगळं वाचून काढलं. मी जेवायला जायची नाही, म्हणजे जेवायच्या सुट्टीमध्ये मी पूर्ण वेळ लायब्ररीमध्ये असायची. आणि अगदी पहिली बेल, दुसरी बेल, तिसरी बेल होईपर्यंत मी ती अधाशासारखं वाचत राहायची आणि तिसरी बेल झाल्यानंतर धावत वर्गात जायची. काय वाचायचीस त्यावेळेला साधारण? त्यावेळेस जी लायब्ररीमध्ये आमच्या म्हणजे शाळेच्या लायब्ररीमध्ये जी पुस्तकं असायची, म्हणजे आपल्या याच सगळ्या कादंबऱ्या, फिलॉसॉफर्स वगैरे वाचलेले मला माहिती खूप नंतर वाचलं मी. केव्हा वाचलं हे सगळं फिलॉसॉफर्स वगैरे, की मी तोपर्यंत खूप रॉ होते, मला माहित पण नव्हतं हे असं काही जग असतं. फिलॉसॉफी वगैरे हे मला काहीच माहित नव्हतं. माहित असण्याची दूर संबंध नव्हता. कारण कसं झालं की बाबा 12वी झाली माझी आणि 12वी झाल्या लग्न झालं. तेच मला ऍक्च्युली तिकडे पण यायचंय. मला एक आश्चर्य असं वाटतं की तू
म्हणजे लहानपणी तू जे म्हणतेस की तुझ्यावर एवढं बुलिंग झालं, तू अशी एकदम हे झालेलीस, मग त्याच्यानंतर तू अचानक म्हणजे एकदम आपण म्हणतो ना बॉलिवूड स्टाईल आहे ज्याच्याशी पळून जाऊन लग्न करण्या इतकी हिंमत तुझ्यात कुठून आली आणि कसं झालं ते? मी म्हणाले ना की हा. 2 मार्ग होते माझ्याकडे. राईट. अगदी सबमिसिव्ह राहून सगळं स्वतःला सरेंडर करून सगळे समोरचे जे म्हणतील ते ऐकत राहणं, हो हो. किंवा बाबा की या सगळ्याला फाट्यावर मारत स्वतःचे नियम स्वतः बनवत जगणं. हम्म. तर कदाचित मला माहित नाही, आता देखील मी विचार करत गेले तर मी काय त्या पद्धतीने जाणून बुजून तो मार्ग बरोबर. स्वीकारला असं नाही, पण मी तशी घडत गेले, तशी बनत गेले. कारण कदाचित माझ्या वडिलांनी पण आम्हाला कधी असं ठेवलं नाही हम्म. की बाबा हे तुम्ही ऐकायलाच पाहिजे, हे करायलाच पाहिजे, ते करायलाच हम्म. पाहिजे. नव्हतं असं. म्हणजे वडील ज्यावेळेस फॉरेनवरनं परत आले, हम्म. एक 3-4 वर्ष 5 वर्षांनी वडील फॉरेनवरनं परत आले. ओके. मग आम्ही सगळेजण एकत्र राहायला लागलो. हम्म. मग तेव्हा वडिलांनी खूप असं छान आयुष्य दिलं आम्हाला. हम्म. गझल्स असतील, हम्म. मराठी वाचन असेल, पुस्तकं असेल, पाकिस्तानी गझल्स त्यांना फार आवडायच्या. हम्म. हे सगळं वाचत गेलो, ऐकत गेलो. हम्म. त्यामुळे खूप अशा वेगळ्या पद्धतीने घडत गेलो. हम्म. आणि त्यात मग माझ्या मिस्टरांची माझी ओळख झाली. हम्म. आणि मग प्रेम झालं. हम्म. आणि मग लवकर लग्न करायचं. तेव्हा आता काय वय होतं? माझं वय 17 होतं. म्हणजे प्रेमात पडले तेव्हा अगोदरच पडले होते. हा, हा. पण 17व्या वयी 12वीचा रिझल्ट लागला आणि 17व्या वर्षी रिझल्ट लागून कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्यावर अचानक ठरलं की आपण लग्न पण करायचं. 17व्या वर्षी कसं? आज रात्री ठरलं हा. की बाबा आपण लग्न करायचं. आणि दुसऱ्या बापरे. दिवशी मग बहिणीला सांगितलं. माझी मोठी बहीण होती एक, तर तिला सांगितलं की आपल्याला आम्ही लग्न करतोय. घरी माहिती होतं वडिलांना? हा, घरी माहित होतं. त्याकरता मी खूप मार खाल्लेला आहे. मी जेव्हा जेव्हा भेटून यायची आणि वडिलांना कळायचं तेव्हा तेव्हा ते म्हणायचे, ते खूप मारायचे मला. म्हणजे मी प्रचंड मार खाल्लाय. आणि याचं फॉरेनवरनं पट्टे आणले होते ते. मला मारायला नाही पण पट्टे आणले होते. बरोबर. त्या पट्ट्यांनी मारायचे. बापरे. आणि मग म्हणायचे की देवासमोर दिवा लाव. ते काय शपथ वगैरे आमच्या घरी फार चालायचं बरं का. असं दिव्यावरती हात ठेवून शपथ घे की मी इथून पुढे त्याला भेटणार नाही. आई ग. मग मी म्हणायची की मी भेटणार नाही, मी देवाला दिवा लावील, हा. पण मी हे म्हणणार नाही की मी त्याला भेटणार नाही. हम्म. कारण मी हे जर बोलले तर हे खोटं आहे. कारण मी परत भेटणारच. मग मी का खोटं बोलू. तर म्हणजे त्या वयात देखील म्हणजे वय किती, समजा 10वी 11वीतलं हो. वय, म्हणजे किती 15-16. त्या वयात देखील हे कळायचं मला की आपण खोटं खोटं नाही बोलायचं. बोलायचंय. नाही, आणि ते फाईट करत राहायचंय की नाही नाही मी भेटणारच आहे. आणि हे तुम्ही ऍक्सेप्ट करा की मी भेटणार आहे, त्यामुळे मी खोटं बोलणार नाही. पण त्यांचा म्हणजे नाराजी कशाबद्दल होती? म्हणजे मुलगा चांगला नव्हता वगैरे असं आहे का? लहान वय म्हणून? नाही, लहान वय. माझी मुलगी एवढी हुशार, हा. म्हणजे या मुलींमधली ही एकमेव मुलगी आहे की जी हो. कायम म्हणजे 80% घेते. म्हणजे दरवर्षी घरी गुलाबी रंगाचं पत्र यायचं. आमच्या शाळेची ती प्रथा होती मस्त. की रिझल्ट असा घरी जे 75च्या वरती विशेष प्रावीण्य मिळून पास झालेल्या मुलांना ना घरी गुलाबी पत्र यायचं. अच्छा. हा, तर दरवर्षी आपल्या मुलीला, आता हीच मुलगी आहे की जी मेडिकल करेल, डॉक्टर बनेल, आणि ही जर या पद्धतीने वागू लागली, हो, म्हणजे त्यांचा माझ्या म्हणजे मिस्टर दृष्टिकोन बरोबर होता त्यांचा. कारण की कित्येक मुलांचं असं झालेलं आहे की अगदी खूप हुशार असतात आणि त्याच्यानंतर प्रेमात पडल्यामुळे काही जणांचं असं होतं की नाही आता आपण एकदम छान एकदम ग्रेट काहीतरी करायचं आणि एकत्र यायचं. आणि काही जणांचं असं होतं की नाहीच, मग लक्षच उडतं तिकडनं. अगदी असं होतं. नाही, माझ्या बाबतीत हेच झालं. मी पूर्ण 10वी मध्ये ना एक म्हणजे एवढा मोठा क्लास होता, पण मी एक दिवसही तो क्लास अटेंड केला नाही. क्लासच्या नावाखाली 10वीला क्लासच्या नावाखाली फिरत राहायचं त्याच्याबरोबर. अच्छा. एकदा तर अशी गंमत की बाबा आम्ही दोघं त्या थिएटरमध्ये पिक्चर बघायला, आणि आमचे सरच सर मॅडम बरोबर होते की काय कुठल्या? सर त्यांच्या गर्लफ्रेंड बरोबर. तर असे किस्से झालेले. तर त्यांना विरोध नव्हता. विरोध होता की बाबा तू पहिले करिअर कर. बरोबर आहे. लग्न त्याच्याशीच कर. लग्नाला विरोध नाहीये, कारण सगळंच छान होतं. घरचे वगैरे सगळे पॉलिश्ड एज्युकेटेड होते सगळे, त्यामुळे त्याला विरोध नाही. माझं करिअर झाल्यानंतर लग्न करावं मी, अशी त्यांची इच्छा होती. पण ते काय समहाव मी नाही, मला लग्नच करायचे. कारण ते पिक्चर वगैरेचे परिणाम, आता जे इंटरनेटचे परिणाम मुलांवर होतात ना, ते पिक्चरचे परिणाम पूर्वी आमच्यावरती व्हायचे. पिक्चर कुठले कुठले बघायचे, ते दिल बघायचं, त्यानंतर कुठले ते
ह्याचा आला होता ना भाग्यश्री आणि सलमानचा ते कयामत पिक्चर से कयामत तक. नाही, नाही नाही. तो ह्याचा झाला काय मत से काय मत तक पण आमिर ते- खानचा झाला. हा, हा. हे सगळे पिक्चर होते मैंने प्यार मैंने किया प्यार किया. आणि दिल या 3 पिक्चरचा तुफान बरोबर आहे. माझ्यावरती म्हणजे इफेक्ट आपण झालेला एकाच होता. वयाचे आहोत मला हा, माहिती आहे की त्या हो की त्या आपण काळात. आता ह्याच्याबरोबर असं पळून जाऊन लग्न करायचं मग भले अशी झोपडी असेल त्या झोपडीत मी तुझ्याबरोबर काय संसार स्वप्न आहे. करायला हे माझ्या आयुष्याचं स्वप्न होतं आणि बरोबर हे आहे. माझ्या आयुष्याचं एम होतं हो. की ह्याच्याशी लग्न करून आपण संसार करायचा हम्म. तर असंही होऊ शकतं या पिक्चरच्या नादामध्ये. खरंय खरंय नाही याचा खूप इम्पॅक्ट असतो कारण की ना कित्येक आपल्या वयातल्या त्या ज्या त्यावेळेच्या ज्या मुली आहेत किंवा स्त्रिया त्या होत्या ना त्यांचं स्वप्न मला काहीतरी करिअर करायचे हो. नव्हतं तर मला लग्न करून हो. सासू सासऱ्यांची सेवा करायची अगदी. वाईट गोष्ट नाहीये ती हो. सासू सासऱ्यांची सेवा करायची दीर आहे मग त्याला जाऊन मी नाश्ता देईन अगदी अगदी. माझं नवरा आणि मुलगी कोण असेल कुत्रा असेल एखादा त्यांना घेऊन आम्ही सकाळचं राऊंड मारून येणार स्वतःचं करिअर वगैरे काही नाही अशी स्वप्न आपल्याला ह्या पिक्चरनी दाखवलेली आहेत. अगदी आणि मग या हम्म. पिक्चरचा परिणाम म्हणून दिल बघून आलो आम्ही आणि मी त्याला विचारलं आता आपण कधी हे असं करायचं आपण कधी पळून जायचं आणि लग्न करायचं बापरे. हे त्यावेळेतली मग त्यांनी स्वप्न काय म्हटलं त्यावेळेला आता 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 असं पण म्हटलं 17व्या वर्षी पळून जाऊन लग्न करून कसं चालेल म्हणजे कायदा आड नाही येत त्यावेळेला. कायदा म्हणजे कायद्यानी लग्न कुठं केलं आम्ही अच्छा. मग माझी बहीण म्हणाली की आता हे लग्नच नाहीच करायचं तुम्हाला म्हणजे थांबायचंच नाहीये 1 वर्ष पण तर मग एक काम करू आपण प्रॉपर विधिवत लग्न हा लावू. हा हा हा? हम्म. आणि मग सकाळी आमचं सोलापूरच्या प्रसिद्ध सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये हम्म. विधिवत लग्न लावलं बहिणीने. हा. आई पण होती वडील नेमके माझे नशीब रविवार असताना देखील घराच्या ऐवजी माझे वडील रेल्वेत ऑफिसर होते ते लाईनवरती गेले म्हणजे ते बाहेर गाड्या पडल्यानंतर जातात त्याला लाईनवरती जाणं म्हणतात ते नेमके लाईनवरती गेले आणि मग घरनं मग आई आली सगळे आले मग माझ्या घरचे सगळे आले बहीण आई भाऊ छोटासा तिचे मित्र बाजूचे सगळे आजूबाजूचे आणि ते लग्न विधिवत झालं आणि आम्ही लगेच पुण्याला आलो. ही अशी म्हणजे लग्नाची कथा बरोबर आणि त्या पळून जाऊन पळून म्हणजे जाऊन झालं. लग्न. फक्त बहीण सपोर्टला होती नाही बरोबर. घरचे सगळेच घरचे ना. सगळे हा, कारण हा. कसे की 3 वर्ष तुम्ही एवढे कांड केलेले असतात की अख्ख्या सोलापूरला माहित झालेलं असतं तर घरच्यांना काय त्यामुळे ते म्हणजे लग्नात खुशी एकदाच झालं बाबा अशी पण लोकांची त्याच्या घरच्यांनी प्रतिक्रिया. नाही, ऍक्सेप्ट नाही. केलं नाही त्यांनी म्हणजे आमच्या अम्मा पप्पांनी ऍक्सेप्ट करायला मला वाटतं की 3 आणि 3 6 आणि 2 8 वर्ष लावली. बापरे हो पण मग तुम्ही राहिलात कुठे आम्ही जिथे साईट होती तिथे ते कुठे बाई औरंगाबादच्या जवळ एक छोटस गाव होतं. नाही म्हणजे स्वतःचं घर घेऊन वगैरे नाही राहिलात? नाही काय झालं? अशी काय हा, परिस्थिती तेच एवढ्या लहानपणी काय एवढ्या असलं? लहानपणी काय स्वतःचं घर घेऊन एवढे हम्म, पैसे हम्म. तर पाहिजेत त्यामुळे नाहीच. जिथे साईट असतील हम्म. तिथे लिफ्ट इरिगेशनच्या साईट म्हणा किंवा इन्स्ट्रुमेंटेशन अशा म्हणजे राजस्थान असो मध्य प्रदेश असो अशा ठिकाणी राहिलेलो आहे आम्ही. रिमोट प्लेसेसमध्ये साईट असायच्या. आता अप्पर वर्धा डॅम तो तर किती त्या गावाचं पण नाव मला आठवत नाही. अमरावतीमध्ये मोर्शी सिंबोरा म्हणून गावाचं नाव एवढंच गाव ते. तर अशा ठिकाणी राहिलेलो आहे जिथे डॅम चालले जात असतील किंवा जिथे दारू बनवायच्या फॅक्टऱ्या असतील. अच्छा. टीचर्स म्हणून ती कुठली आहे ती तर त्या कंपनी अशा अनेक जिथे जिथे कंपन्या आहेत तिथे तिथे राहत गेलो. पण छान आयुष्य म्हणजे असं कुठलं आयुष्यात कुठल्या गोष्टीचा रिग्रेट नाही की बाबा मी हे केलं नाही. प्रत्येक आयुष्याचा क्षण अगदी भरभरून जगला छान एकत्र राहून खूप छान आयुष्य जगलेलं आहे. बरोबर. तर पण मधनं नंतर असं कुठेतरी जाणवलं ती एक गोष्ट मला तुला खूप सांगायची आहे. झालं काय की मी लग्न आणि मग मूल आणि वा माझ्या आयुष्याची इति कर्तव्यता झाली. राईट. हा तर मग तो मुलाला 3 वर्षाचा होता नाही 1-1.5 वर्षाचा असेल. माझी एक मैत्रीण होती तर निलिमा म्हणून. तर आम्ही तिघींचा ग्रुप होता. तर मी सायन्स साईडला गेले होते 10वी नंतर आणि मग तिला मी म्हणाले होते निली तू पण माझ्या बरोबर सायन्सला यायचं. तर ती म्हणाली की नाही आम्ही म्हणजे मारवाडी आमच्यात काय ग्रॅज्युएशन करतील लग्न लावून देतील तर मी फक्त कॉमर्स घेणार. तिच्या बहिणीने पण कॉमर्स घेतलेलं होतं. तर मी म्हणाले की नाही तुला माझ्यासाठी घ्यावंच लागेल सायन्स. आणि मग तिने समहाऊ सायन्स घेतलं आम्ही दोघींनी. मी इलेक्ट्रॉनिक्स घेऊन दुसऱ्या वर्गात गेले. तिनं प्युअर सायन्स बायोलॉजी वगैरे घेऊन इकडं आली दुसऱ्या वर्गात गेली. आणि मग नंतर मी तिला भेटायला गेले होते मुलगा वगैरे झाल्यानंतर. तर ती म्हटली की माझी इच्छा नसताना
तू मला घ्यायला लावलंस. सायन्स घ्यायला लावलंस आणि आज मी मेडिकल केलेलं आहे. ती तिचं MBBS पूर्ण झालं होतं तेव्हा. अरे वा. हा तर ती म्हणाली की तुझ्यामुळे मी काय सेकंड इयर वगैरे असेल तिचं, सेकंड थर्ड इयर, मला आता एक्झॅक्टली आठवत नाही. नाही, मेडिकल झालेलं होतं तिचं आणि तिचं कुठला तरी डिप्लोमाच्या कोर्सची तयारी चालली होती. तर मला ती बोलली की तू माझ्यासाठी शिक, म्हणजे आता तू काही MBBS वगैरे तर नाही करू शकत, पण तू डिग्री तरी कर माझ्यासाठी. आणि मग कुठंतरी मला ते स्ट्राईक झालं समहाऊ की बाबा आम्ही दोघी एकाच कॅलिबरचे, पण ती आता डॉक्टर आहे आणि मी काय 12वी पास आणि घर सांभाळती, नवरा सांभाळती. म्हणजे मी आजचं जे आहे ना ते मी निलीला देऊ शकते क्रेडिट. माझं आयुष्य बदलण्याचं क्रेडिट निलीकडे आहे. जबरदस्त. पुढचं जर ऐकत असेल तर तिने हे नाही, पुढचं ऐक. अच्छा. मी का सांगते ते ऐक की मुली किती म्हणजे इमोशनल आणि आयुष्य उधळून टाकणाऱ्या असतात. तर मग माझं ग्रॅज्युएशन वगैरे झालं आणि इकडे मी MPSC वगैरे देत असेल कदाचित, ते आठवत नाही मला. पण आमच्या पूर्ण काय म्हणतात त्याला, आपलं 10 वर्ष वगैरे झालेली असतात तेव्हा ते एकत्र येऊन स्टुडंट करतात रियुनियन. तर ते रियुनियन होतं आमचं. तर मी धावत गेले आणि म्हणाले निली का नाही आली. मला निलीला सांगायचंय की निली तू मला म्हणाली म्हणून मी ग्रॅज्युएट तरी झाले. तर एकीने मला ओढलं बाजूला. ती म्हणाली तुला माहित नाही का. म्हटलं काय. तर निलीने सुसाईड केली. अरे बापरे. अच्छा. तर तो एक शॉक. आणि का सुसाईड केली तर असंच काहीतरी की आयुष्यातलं काय म्हणजे प्रेमापोटी ते म्हणजे काही माहित नाही आता एक्झॅक्टली मला, पण या प्रेमाच्याच नादामध्ये बापरे निलीने सुसाईड केली की जी मुलगी डॉक्टर बनवून तिचा काहीतरी कोर्स वगैरे, म्हणजे यातलं नक्की काय खरं काय खोटं मला माहित नाही, कदाचित वेगळंही कारण असू शकेल. बट शी एंडेड हर लाईफ हे सत्य आहे. आणि हे मला सांगावं वाटतं की बाबा म्हणजे आता सध्या देखील ज्या गोष्टी घडतायत की बाबा मुलं छोट्या छोट्या कारणांनी स्वतःचं आयुष्य संपवतायत, या गोष्टी खूप गरजेच्या आहेत की म्हणजे तुम्ही प्रोफेशनल काउन्सिलिंगला जाऊ नका, पण आई वडिलांनी, घरातल्या काका काकूंनी, आजी आजोबांनी, शिक्षकांनी, हे जे अगदी मुलांची अगदी लगतची जी मंडळी असतात जी रोज संपर्कात असतात, त्यांनी मुलांवरती लक्ष देणं फार गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे शिक्षकांवरती फार तुम्ही जबाबदाऱ्या टाकू नका, ते बिचारे त्यांच्या जबाबदाऱ्या. पण आई वडील सुद्धा आता नोकऱ्यांमध्ये आणि स्वतःच्या लाईफमध्ये एवढे हे झालेले असतात, त्यांना स्वतःचं एवढं टेन्शन असतं, जॉब टिकवायचा, हे सगळं करायचं, अप टू डेट राहायचं, तर खरंच थोडंसं कठीणच आहे ते. पण मग कोण करणार. हो मग कोण करणार तेच. आणि न्यूक्लिअर फॅमिलीज मग कोण करणार. त्यामुळे ही जबाबदारी फक्त आणि फक्त आई वडिलांची आहे. बरोबर आहे. जेवढी जबाबदारी जॉब टिकवून ठेवण्याची, त्याच्या दुप्पट तिप्पट जबाबदारी आपल्या मुलांवरती लक्ष ठेवण्याची. तर या पद्धतीने म्हणजे आता आपला पॉडकास्ट माझ्यावरती होता, पण तो चाललाय अगदी आता मला तेच म्हणायचं होतं की हे आणि अशा प्रकारची अनेक माणसं आहेत आज जगात की जे काही ना काहीतरी दुःखाला सामोरे गेलेत. कोणीच परफेक्ट नाहीये, इम्परफेक्ट असतात. कोणाचा घटस्फोट झाला असेल, कोणी आयुष्यभर एकटं राहिलं असेल, कोणाचा जॉब गेला असेल, कोणाला अजून काही प्रॉब्लेम्स असतील, काहीतरी स्वतःचे काहीतरी न्यूनगंड असेल किंवा काहीही असेल, तर त्याच्यातनं पुढे कसं जायचं बेसिकली तेच तुझ्याकडनं शिकण्यासारखं आहे ना, म्हणून तर मी तुला बोलवलं बेसिकली. पण मगाशी बोलता बोलता तू असं पटकन सांगून टाकलंस तिची स्टोरी सांगताना की मग मी MPSC वगैरे करत असेल, तर तसं नाही. मला बेसिकली सांग की तू तिकडे कशी वळलीस. हा, तिकडे कशी वळाले. तर आता ग्रॅज्युएशन झालं, मग म्हटलं की ठीक आहे, झालंय आपलं ग्रॅज्युएशन, आता बस झालंय. आणि त्यावेळेस मी ना ट्युशन्स घ्यायची. अगं पण 12वी झाल्यानंतर ओके ठीक आहे, चल माझं एक छान लाईफ सुरू झालंय, नवरा आहे, मुलगा आहे, ह्याच्यात समाधानी असणारी मुलगी आता MPSC कशी काय करायला. हा, तर त्यानंतर निलीच्या सांगण्यावर मी ग्रॅज्युएशन केलं. ग्रॅज्युएशन नंतर मग जॉब करायची मी, 1-2 जॉब चांगल्या पोझिशनला वगैरे. एक गंमत सांगायची, तुझं पॉडकास्ट वाढणार नसेल चालेल सांग तू. तर एक DTDC मध्ये ना चांगली पोस्ट होती. तर मी एक ठिकाणचा खूप चांगल्या कंपनीतला जॉब सोडला आणि मग मुलासाठी सोडला. पण म्हटलं की नाही यार, आपण ती सोडून चूक केली, आपण परत एकदा जॉईन करू. म्हणून मी DTDC मध्ये जॉईन केलं. तर ऍक्च्युली तेव्हा मी फक्त 12वी पास होते आणि माझं ग्रॅज्युएशन अटेम्प्टेड होते, कम्प्लीट झालेलं नव्हतं. फायनल इयर वगैरे होतं, मी एक्सटर्नली करायची ना, तर फायनल इयर वगैरे होतं. तर आता पण मी तिथे लिहिताना मात्र लिहिलं की मी ग्रॅज्युएट आहे म्हणून. अच्छा. मी बिनधास्त लिहिलं.
हा, कारण मला कुठेतरी वाटत होतं की ह्यांचे जे काही आहेत इंटरव्ह्यू ते मी सहज क्रॅक करेन. आणि मग त्यांची किती बाबा 3 राऊंड होते त्या पोस्ट करता. मोठी चांगली पोस्ट होती. 3 राऊंड होते. पहिला राऊंड होता लेखी परीक्षा, तो क्लिअर केला. दुसरा राऊंड होता, तोही क्लिअर केला मी. तेव्हा नाही सांगितलं की मी ग्रॅज्युएट नाहीये म्हणून. आणि तिसऱ्या राऊंडला ज्यावेळेस त्यांनी बोलवलं, सर्टिफिकेट, सॅलरी वगैरे सगळं डन झालं. सॅलरी पण इतकी ल्युक्रेटिव्ह होती, भारी होती सॅलरी. आणि मग ज्यावेळेस आता ह्याची गोष्ट आली डॉक्युमेंटची, तर म्हटलं खरं सांगू का तुम्हाला, मी ग्रॅज्युएट नाहीये. अरे देवा, ते शॉक. तुम्ही आमच्याशी खोटं बोललात. म्हटलं नाही नाही नाही, हे खोटं कसं काय? म्हटलं हे पहा, म्हटलं मी कधी बोललेच नाही नाही, तुमच्या पोस्टला ग्रॅज्युएशन हा क्रायटेरिया होता, पण इतकी लोक होती, कमीत कमी 32. त्या 32 लोकांना तुम्ही फक्त माझ्या एकटीची निवड केली. मग जेव्हा माझ्या फक्त एकटीची निवड केली, याचा अर्थ मी या पोस्टसाठी सुटेबल आहे म्हणून तुम्ही एवढे 3 राऊंड पार करून मला बोलवलं. मग आणि मग काय असेल, काय बोलला तर एवढं कुठे आठवतंय, पण त्यांनी मला सिलेक्ट केलं. अच्छा, नियम बदलला. ग्रेट यार. सिलेक्ट केलं. आणि 2 ते 3 दिवसानंतर जे आहे ते डॉक्युमेंट्स घेऊन या आणि जॉईन करा. पण नाही केलं. मग मी जॉईन करा, मुलगा लहान होता. मग म्हटलं की नाही, आपण म्हणजे याचे डॅडी तर साईटवर असायचे. पण त्यांनी तुझ्यासाठी नियम पण चेंज केला. तू मात्र तू बघायला गेली होतीस, घेतात का मला? नाही, कधी कधी ना स्वतःला टेस्ट करून करणं पण फार गरजेचं आहे. भले त्याच्यानंतर तुम्ही ते फ्रुटफुल पुढे एंड पर्यंत न्याल न न्याल ही गोष्ट नसते, की आपण स्वतःला टेस्ट करून तिथे जर सिद्ध केलं ना, तो आपल्या मनाला कॉन्फिडन्स पण वाढतो. बरोबर, उभारी देतं. तर नाही गेले मी. मग घरी राहून काय करायचं, मग मी क्लासेस सुरू केले. अच्छा. आणि मी मॅथ्स आणि सायन्सचे क्लास घ्यायची. 10वीच्या रिपीटर बॅचला माझं एक सांगणं असायचं, त्यांना काय असतं, फक्त पास होणं. आणि जे कोणी यायचं प्रत्येकाला सांगायची, तुम्हाला 52 मार्क पाडायची जबाबदारी माझी. अच्छा. 53 मार्काची अपेक्षा करायची नाही. त्यांची नाही ताई, मला ताई म्हणायची, नाही ते आम्हाला 52 मिळाले तरी चालतील. मग मी बघायची, मग त्यांचे कॅलिबर किती आहे ते बघायचे आणि मग त्यांना सेपरेट पुढे पुढे शिकवत राहायची. तर एकही विद्यार्थी नाही की जो रिपीटर बॅचला माझ्याकडे आला आणि फेल झाला. जबरदस्त. मॅथ्स, सायन्स, इंग्लिश एकदम छान शिकवायची मी. आणि ग्रॅज्युएशन तर झालेलंच होतं, हे पण झालेलं होतं सगळं. आता एक लक्षात ठेव, MPSC असो, UPSC असो, याचा पाया ही आपली सगळी क्रमिक पाठ्यपुस्तकच आहेत. 12वी. हे मुलांनी खास लक्षात ठेव. तर हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे UPSC MPSC करणारे पहिलीपासून 12वी पर्यंत क्रमिक पुस्तकं वाचतात. सिलेबस सगळा पाठ करून ती पुस्तकं वाचतात. तर हे सगळं झालेलं होतं. मग माझ्या बहिणीनी, स्वप्नानी असंच एक दिवस ती म्हटली, मी फॉर्म भरते, तू पण फॉर्म भर. MPSC म्हणजे काय हे पण माहित नव्हतं. भरला फॉर्म. आणि मग म्हटलं अभ्यास काय करायचा, तर तिने एकच पुस्तक आणून दिलं. हार्डली मी 5 दिवस अभ्यास केला. आणि परीक्षा देऊन आले, संपला विषय माझ्याकरिता. फार डोकं लावायचं नाही. आणि मग नंतर कधीतरी कळालं की आपण पास झालोय. लोक काय करतात, पहिले मेन्सची तयारी करतात आणि मग प्रिलिम्सची तयारी करतात, कारण मेन्सचा अभ्यास खूप असतो. पण मला जेव्हा हातामध्ये रिझल्ट आला आणि कळालं की मी पास झाली, तोपर्यंत हार्डली 20 दिवस राहिले होते मेन्सला. आणि मग मी परत, मग त्यावेळेस कुणीही एक घरगुती सामान्य बाई की जी या कुठल्याही कल्चरमध्ये नाहीये, स्पर्धा परीक्षेची, लग्न झालेली मूल असते आणि तिला काहीच माहित नाही, त्या स्त्रीकरिता हे खूप वेगळं जग आहे. तुम्हाला गाईड असणं, त्यांनी काहीतरी सांगणं, शिकवणं नाही, पण योग्य मार्गदर्शन करणं हे अतिशय गरजेचं आहे, की जे माझ्या बाबतीत बिलकुल झालं नाही. याची मला फार खंत आहे. तर तरी पण अभ्यास केला. 20 दिवसामध्ये पास झाले. इंटरव्ह्यूला गेले. इंटरव्ह्यूमध्ये क्वालिफाईड बट नॉट रेकमेंडेड, 1 मार्काने पोस्ट गेली. हे दुःख आहे. पण तो जो माझा अभ्यासाचा कालावधी होता, ते एक मी आज ते तू म्हणतीस ना, हे सगळं तुझं इतिहास किंवा हे सगळं फिलॉसॉफी, हे तू कुठून आलं तुला, तर हा तो जो माझा पाया, हार्डली 20 दिवसाचा जो अभ्यासाचा आहे, त्यांनी मला एक वेगळं जग दाखवलं. माझा मेन्सचा, त्यावेळेस मेन्सला 2 विषय कंपल्सरी असायचे. आता सारखं
नव्हतं तेव्हा. माझं राज्यशास्त्र आणि इतिहास हे 2 मेन होते. आणि मग तिथं जेव्हा मी हे सगळे ग्रीक आपले तत्वज्ञ, प्लेटो असेल, ॲरिस्टॉटल असेल, सॉक्रेटिस असेल, आणि हे अनेक आहेत, बरोबर, हा, तर मॅकिअव्हेली असेल, हे सगळे राजकीय सिद्धांतवाले वाचले आणि त्यांचे वेगळे वेगळे सिद्धांत तपासता तपासता राज्यशास्त्र सोडून मी इतर वाचन करत गेले. तेव्हापासून तो माझा पाया आहे की हे सगळं जास्तीत जास्त वाचत राहायचं. बरोबर. आज देखील मी UPSCची पुस्तकं आणते आणि वाचते. तर ज्ञान हे म्हणजे मला ना ज्ञानासाठी ज्ञान हे फार आवडतं. बरोबर आहे की प्युअर नॉलेज, काहीतरी करायचं त्याच्यात अप्लाइड नॉलेज नाही. करेक्ट. की म्हणजे की हे ज्ञान का घ्यायचं, तर याचा कुठेतरी वापर व्हायला पाहिजे. याच्यापेक्षा मी ते ज्ञान का घेते की मला ज्ञानाचाच हव्यास. बस ज्ञानासाठी ज्ञान अभ्यास करायचा, तर त्यातलं घेऊन स्वतः करायचं. बस बऱ्याचदा वाटतं की एवढं वाचून काय करणार आहे आपण पुढे, हे तर आपण कुठे इतरांना सांगणार नाहीये, इतरांना देणार नाहीये, का क्लास घेणार नाहीये, तर काय गरज आहे हे सगळं वाचायची. पण तरी मला आनंद होतो स्वतःला समृद्ध करण्यासाठी. तर याकरता हे सगळं वाचत गेले, अभ्यास करत गेले. त्यानंतर मग 1 मार्कांनी पोस्ट गेली, नाराज झाले. परत मग सुरुवात मग बंद केलं. माझं असतं एकदाच कुणालाही चान्स द्यायचा. MPSCला एकदा चान्स दिला ना, तेव्हा तरी पण 1-2 वर्ष होती माझ्याकडे, नाही ना हाट परत काय ते MPSCच्या नशिबात काही शिल्पा नव्हती. आणि मग त्यानंतर मग दुसऱ्या परीक्षा दिल्या, अगदी म्हणजे क्लरिकल ग्रेडच्या. मग त्यानंतर सिनियर क्लर्क म्हणून डायरेक्ट सिलेक्शन झाले. तेव्हा पण असंच एकच पोस्ट ओपन लेडीजची, इंटरव्ह्यू देऊन आले. अशी परीक्षा होते इंटरव्ह्यूला एकाच 3 असतात. पण ती जी प्रोसेस असती ना, पहिली लेखी परीक्षा, बरोबर, आणि मग त्यानंतर इंटरव्ह्यू. तर त्या लेखी परीक्षेला पण 1-1 लाख लोक असतात. तर तेवढ्या त्या, कारण आजकाल नोकऱ्यांचं किती अवघड आहे. त्यामुळे लेखी परीक्षा बरेच, तर तो लेखी पेपर पण माझा अगदी 2 तासाचा पेपर अर्धा तासात झाला. इकडं बापरे, कारण कदाचित सगळं कोळून प्यायलेली आहे. आणि तसंही असेल की ते जो काठिण्य म्हणजे हे आहे त्याची पातळी ती तेवढी नव्हती. आणि मग एकच पोस्ट होती. इंटरव्ह्यूला ज्या 3 लेडीज होत्या त्यापैकी मी घरी येऊन सांगितलं की ही पोस्ट माझीच आहे. आणि मग तिथून मग सरकारी नोकरीत आले. मग त्यानंतर परत परीक्षा दिली. मग इंटरनल परीक्षा, इंटरनल नाही, अशी डिपार्टमेंटची ना, म्हणजे माझ्या डिपार्टमेंटची नाही, इतर डिपार्टमेंटची सरळ सेवा म्हणतो आपण त्याला, वेगळ्या वेगळ्या परीक्षा देत गेले. मग तेव्हा इन्स्पेक्टर झाले, चॅरिटी कमिशनर ऑफिस, ज्याला धर्मादायुक्त म्हणतात, की ज्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या संस्था, NGOज वगैरे तिथे रजिस्टर्ड असतात. तिथे मी इन्स्पेक्टर झाले. आणि तिथून मग परत MPSCची सरळ सेवा होती या पदाकरता, गॅजेटेड ऑफिसर आज जे मी आहे, ती परीक्षा दिली, तिथं सिलेक्शन झालं. आता किती बरीच वर्ष झाली आहे या खात्यामध्ये. असा हा सगळा प्रवास आहे, हा प्रोफेशनल प्रवास आहे. पण प्रोफेशनल प्रवासापेक्षा बाकीच्या गोष्टी माझ्या जास्त चालतात. नाही, पण म्हणजे जी बाई 12वी नंतर संसाराला लागलेली होती, ती नंतर एका मैत्रिणीच्या सांगण्यावरनं ग्रॅज्युएट झाली आणि त्याच्या पुढे परत हिरिरीने प्रत्येक गोष्ट करत गेली, परीक्षा देत गेली आणि जिद्दीने आज गॅझेटेड ऑफिसर झाली आणि उत्तम काम करते. हे जबरदस्त आहे. पण तू जे एक तुझ्या आयुष्यात अशी पण गोष्ट घडली की तुझं एवढं तू प्रेमात पळून जाऊन लग्न केलंस अल्लड वयामध्ये, त्याच्यानंतर त्या नात्याला थोडीशी स्थगिती आल्यासारखं झालं, म्हणजे तुम्ही वेगळे राहायला लागले. हो. ते कसं, म्हणजे ते दुःख कसं हे केलंस? कारण आज अशी अनेक लोक आहेत की जे असं झालेलं आहे काही ना काहीतरी त्यांच्या बाबतीत. ते कसं होतं की बाबा, मला असं वाटतं की जी बदलती परिस्थिती असते ना, ती तुम्ही स्वीकारायला पाहिजे. की काही जण त्यात असा मार्ग अवलंबतात की बाबा काही जरी झालं तरी जाऊ दे, नातं अगदी संपत आलं, गळत आलं तरी ते तिथेच आहे, ते रडत खडत एकत्र राहायचं. किंवा की बाबा त्या गोष्टीचा स्वीकार करून दोघांनाही त्याच्यामध्ये वेगळं आयुष्य जगण्याची इच्छा असेल तर ते कंटिन्यू करायचं. तर मी हा दुसरा मार्ग स्वीकारला की तूही आनंदात राहा, मीही माझं वेगळं जग जगते. आणि असं नाहीये की बाबा आम्ही म्हणजे कुठला काही
कायदेशीर वेगळे आहोत असं नाहीये की आजही आम्ही दोघं जण म्हणजे ऑन पेपर वी आर नवरा हजबंड अँड बायकोच. वाईफ आहोतच. आणि म्हणजे मुलाला पण माझा एकुलता एक मुलगा आहे, तर त्याचंही डॅडी आणि मम्मी दोघंही त्याच्यावरती तेवढं लक्ष देतात. प्रत्येक गोष्टीला आम्ही दोघेही त्याच्या बरोबर असतो. आता ती स्टेज पार केली, आता तो खूप मोठा झालेला आहे, 33 वर्ष झाले, तर तो आम्हाला बघतो. तर त्यामुळे या गोष्टी म्हणजे खूप म्हणजे आता हे पहा, पण आता अजून सुद्धा भारतात अशा समाजामध्ये इतकं हे कॉमन नाहीये की म्हणजे आई वडील वेगळे झालेत आणि ओके आहेत, म्हणजे कारण की नाहीतर मग त्यांच्या आयुष्यामध्ये खूप अगदी हे असतं की भांडाभांडी, एकमेकांवरती मारामारी किंवा पाण्यात बघणं किंवा असंच काहीतरी असतं म्हणजे बेसिकली, किंवा खूप हर्ट होतात आणि अगदी म्हणजे काहीच नाही राहिलं आयुष्यात आता, असं पण होतं. हे बघ, हे आत्ता पार अगदी 2 ते 3 दिवसापूर्वी मी वाचलं की प्रख्यात हे काय मानसोपचार तज्ञ, त्यांची मुलगी पण ती मानसोपचार तज्ञ होती, पण तो डिवोर्सचा धक्का तिने वर्षभर का 1.5 वर्ष ती सहन करू शकली नाही आणि म्हणून तिने सुसाईड केली. तर या गोष्टी घडतात. आता आपण असं म्हणू शकत नाहीये की तिला योग्य काउन्सिलिंग केलं नसेल. खरंय, हे बिलकुलच नाही, शक्यता नाही. कारण तिच्या घरात तिची एवढी छान सपोर्ट सिस्टीम असेल. पण बऱ्याचदा कसं होतं की आपल्याला माहीतच नाही मानवी मन काय आहे. तुम्ही म्हणजे जे आपल्या मराठी म्हणी असतात ना, त्या खूप योग्य असतात की मन चिंती ते वैरी न चिंती. आपण स्वतःबद्दलच इतका वाईट विचार करत असतो खरंय की मी आता माझं आयुष्य संपवून घेते, किंवा आता हे केलं तर माझं आयुष्य बर्बाद होणार आहे, बाबा मी अशी होणार, मी तसे, हे म्हणजे समोरचा आपला वैरी पण चिंतणार नाही, हे आपण स्वतःबद्दल चिंतत असतो. आणि आपण त्या एका नात्याला इतकं अवाजवी महत्व दिलंय की आपण त्याच्याशिवाय म्हणजे काही नाहीच आहे आयुष्यात. तर हे या गोष्टी म्हणजे आता आपण भारतीय संस्कृतीमध्ये वाढलेलो आहे, त्यामुळे या गोष्टींना डावलून चालत नाही. कारण या समाजामध्ये काय म्हणतात त्याला, कुंकवा करता का विना तो धनी असलाच पाहिजे, तर त्या स्त्रीला त्या समाजामध्ये किंमत आहे. खरंय. तर त्यामुळे की बाबा मारलं फाट्यावरती त्या नवऱ्याला आणि मी माझं आयुष्य जगणार, हे असं होऊ शकत नाही. आणि हे मला असं वाटतं की आता थोडं चित्र बदलतंय, पण विचार करायला हरकत नाही की बाबा या सगळ्या गोष्टीला आपण समजा आता एखादा कुठंतरी अपवाद असतो, कुणाच्या तरी नात्यामध्ये असं घडतं आणि ते वेगळे होऊन देखील स्वतःचं आयुष्य जगत असतात, तर त्यावेळेस सपोर्ट सिस्टीम त्या स्त्रीच्या मागं असली की समाजाने या पद्धतीने जरी काही त्रास दिला तरी त्या सपोर्ट सिस्टीमने तिला सांभाळून घ्यावं. आता मला असं वाटतं समाजामधले बरेचशा गोष्टी आता या नात्याकडे थोडंसं वेगळ्या पद्धतीने बघतात की नाही बाबा हे त्यांचं आयुष्य आहे, खरंय की नाही एकत्र जमलं तर राहू दे. आणि पॅरेंट पण हळूहळू बदलतायत की आपल्या मुलीचं सुख बघतायत. बरोबर. आणि आपल्या मुलीला जर त्या नात्यात आनंद नसेल तर ते म्हणतात की नाही ठीक आहे, कारण 2 माणसं अचानकच तुम्ही एकत्र आणता, 20-25 वर्ष ते आपापल्या घरात असतात, त्या दोन्हीचे संस्कार वेगळे असतात आणि अचानक तुम्ही एकमेकांबरोबर त्यांचे लग्न लावून मोकळे होता. मला या गोष्टीचं म्हणजे आज देखील प्रचंड नवल वाटतं की माझ्या मुलाचं पण अरेंज मॅरेज मी केलेलं आहे. खूप नवल वाटतं की 25 वर्ष जी मुलगी एका वेगळ्या घरात, वेगळ्या वातावरणात, वेगळ्या लोकांबरोबर राहिली, तिनं अचानकच की आता हे माझं घर आहे, हा माझा नवरा आयुष्यभराचा, ही माझी सासू आयुष्यभराची, हे एक्सेप्ट करून आनंदाने राहणं हे प्रत्येकाच्या कृतीवर आहे. त्यामुळे एखादीला नाही जमलं तर समाजाने पण ते स्वीकारावं, आई वडिलांनी पण ते स्वीकारावं. माझ्या बाबतीत म्हणालं तर इतकं म्हणजे मी पण अगदी 35 वर्षाची होते वेगळी होताना. मुलगा पण मोठा होता, 10वीत होता. मुलगा पण 9वी-10वीत होता. त्यामुळे म्हणजे मला आणि चांगला जॉब होता मला, त्यामुळे मला इंडिपेंडन्स खूप महत्वाचा आहे. बरोबर. पण फायनान्शियल नाही ना, इमोशनल इंडिपेंडन्स पण पाहिजे. करेक्ट. फायनान्शियल इंडिपेंडन्स आहे आणि तुम्ही खूपच कमकुवत आहात तर तुम्ही हे डिसिजन जरी घेतलं तरी ते कितपत तुम्हाला त्या डिसिजनवरती ठाम राहता येईल करेक्ट हे तुम्ही सांगू शकत नाही. त्यामुळं बऱ्याच गोष्टी असतात. तुझा मुलगा तेव्हा 9वीत वगैरे होता म्हणतेस, म्हणजे सिंगल मदर आपण ज्याला म्हणतो, सिंगल पेरेंट असतो, म्हणजे फक्त स्त्रीसाठी नाही पुरुषाला पण ते तसं हेच आहे. मग तो त्याला कसं हे झालं कितपत, आणि म्हणजे तुला एकंदरीत सगळ्यांच्याकडनं काय असं काही कसे अनुभव आले?
माझ्या बाबतीत म्हणायचं झालं ना तर आता म्हणजे मी सिंगल पॅरेंट होते की नव्हते हा एक जरा म्हणजे वादाचा मुद्दा आहे. कारण मी अशी काही दुसरीकडे कुठे नव्हते. अगदी म्हणजे हार्डली अर्धा किलोमीटर 1 अच्छा. किलोमीटर अंतरावरती घर घेतलेलं हम्म, होतं हम्म, मी. कारण मला एकच की बाबा की ठीक आहे हम्म. जरी आपलं आम्ही पटत वेगळं नाही राहिलो म्हणून तरी वेगळे राहतोय. हा बस पटत नाही म्हणून वेगळं राहतोय. पण असं कुठल्याही गोष्टीचा आणखी काही नाही की बाबा मुलगा त्याचा नाही किंवा तो माझा नाही हे कधी डोक्यात हम्म, नव्हतं. हम्म, हम्म. तर Okay. त्यामुळे मुलगा हम्म, त्याला दोन्हीकडचं तेवढं म्हणजे अटेन्शन होतं, हम्म, हम्म. प्रेम होतं. पण तुला कधी असं नाही वाटलं 35शीचं वय होतं तुझं तर आपण घटस्फोटच घ्यावा आणि दुसरं लग्न करावं? सांगू खूप का? पर्सनल प्रश्न आहे हा. नाही सांगू का? हम्म. म्हणजे आता हे जात वगैरे कुणी मानो न मानो हम्म. की मी असं म्हणजे मराठा आहे आणि आमच्याकडे हे असलं म्हणजे घडत नाही सहसा. म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये अच्छा. अख्ख्या हम्म, हम्म. मुळात आमच्या फॅमिलीमध्ये लव्ह मॅरेज देखील नाही घडलं कधी. बरोबर. हा म्हणजे एवढी मोठी फॅमिली आहे की ज्याच्यामध्ये लव्ह मॅरेज पण नाही घडलं की ती अशी लव्ह मॅरेज आणि ते पण इंटरकास्ट करणारी मी Intercaste. पहिली होते. बापरे, मग ऑनर किलिंग वगैरे किती काय काय असतं म्हणजे ते. एवढं नव्हतं. हा. पण कारण का सांगू माझ्या घरामध्ये म्हणजे शेतकरी कुटुंब आहे आमचं. एवढी मोठी शेती सगळ्यांची म्हणजे अगदी म्हणजे 100 एकरपासून सुरू होणारी शेती. हम्म, हम्म. तर अशा कुटुंबामध्ये शिकलेले म्हणजे आमचं घर. म्हणजे माझे वडील आणि त्यांचे मोठे भाऊ आमचे काका हे दोघंच खूप शिकून पुढे वगैरे गेलेले होते. हम्म, हम्म. तर त्यामुळे शिक्षणाचा प्रभाव असल्यामुळे माझ्या वडिलांनी असं वेगळंच जग दाखवलेलं होतं आम्हाला. तर तरी पण हे सगळे लोक सोबत असताना की हे आपले नातेवाईक आहेत, आपण लव्ह मॅरेज केलेलं आहे, इंटरकास्ट मॅरेज केलेलं आहे आणि आता परत घटस्फोट घेणं वगैरे हे माझ्या मनाला कधीच म्हणजे शिवलं नाही त्यांच्यामुळे तुला असं वाटलं नाही? असं म्हणू शकते. समाजाच्या भीतीने. समाजाच्या भीतीने. हम्म, हम्म. म्हणजे तेच कोण नाही काय म्हणेल. कोण काय म्हणेल. हम्म, हम्म, हम्म. मी म्हणते ना की खूप असं म्हणजे आपण म्हणतो ना छोट्या की छोट्या गोष्टी आपल्या बिनधास्त back किंवा of the काय mind असं असतात. नसतं. कुठलीही स्त्री हम्म, इतकी बिनधास्त किंवा अशी होऊ शकत नाही. हम्म, हम्म. म्हणजे ती प्रत्येक गोष्ट करताना हम्म. म्हणजे विचार करते समाजाचा. ते काय म्हणतात ना 4 लोक काय म्हणतील. हो, तर तेच आम्हीचे ते तसं जोकमध्ये 4 ठीक आहे. लोकांसाठी. जोकमध्ये ठीक आहे. प्रत्यक्षात स्त्री कुठलाही पाऊल टाकताना हम्म, समाजाचा विचार करते. समाज काय म्हणेल ह्याचा विचार करते. हम्म. त्यामुळे तुम्हाला जरी वाटत असेल की ही एवढी बिनधास्त आहे किंवा अशी, तर नसतं तसं. आतमध्ये कुठंतरी हा सगळा विचार करून तिनं तो निर्णय घेतलेला असतो. बरोबर आहे. तर त्यामुळे मी हा कधी विचार शिवला पण नाही माझ्या मनात की बाबा हम्म. या पद्धतीने घटस्फोट वगैरे घ्यावा. आणि तशी वेळ पण नाही आली कधी. ओके. आता तुला सून पण आहे हो. आणि फार गोड सून आहे तुझी. अगदी. भेटले तिला. हो. सो तुझ्या ह्याच्यातनं तू त्यांना काही असं सांगतेस का काही खास की कसं तुम्ही जगाकडे बघायला हवं किंवा ॲज अ फॅमिली दोघांनी एकमेकांकडे असं काही स्पेशल इन्स्ट्रक्शन्स देणं तुला वगैरे? सांगू का एक की म्हणजे हे जे शिकवणं असतं ना ते सांगण्यातनं नाही करायला पाहिजे. हे आपण आपल्या वागण्यातनं करायला पाहिजे. मी माझा फोन कुणाचाही फोन आला तर माझा फोन स्पीकरवर असतो. हो, बापरे. आणि ते सगळं A to Z म्हणजे त्याच्यात काय असेल नसेल, चांगल्या गोष्टी असतील, वाईट गोष्टी असतील, लफडी असतील, काय असेल ते सगळ्या गोष्टी माझ्या सुनेला माहीत असतात. मग ती बघत असते बरोबर की आपली म्हणजे सासू त्या गोष्टीला डील कसं करते, की एखाद्याची समजा मनधरणी असेल ती कशी करते, एखादं म्हणजे सिच्युएशन एकदम क्रिटिकल असेल तर त्या 2 लोकांना 2 गटांना कशी समजावून सांगत असते, समाजामध्ये वावरताना ती स्वतःला कशी प्रेझेंट करत असते, हे सगळं ती पाहत असते. बरोबर आहे. मी सांगते ना कुठल्याही नात्यामध्ये ट्रान्सपरन्सी अतिशय गरजेची आहे. अतिशय गरजेची. आज मी म्हणजे माझ्या स्पेशल 14 नावाच्या ग्रुपवरती आता एक प्रश्न वाचला काल की नवरा बायकोंना एकमेकांचा पासवर्ड माहीत असणं फोनचा गरजेचा आहे का. तर मी खरंच म्हणते की ते नवरा बायकोचं जे हे नातं आहे किंवा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड जे काही असेल पण जे पार्टनरचं जे नातं आहे ना ते ट्रान्सपरंट असायला पाहिजे. ते स्पेस वगैरे भानगड मला अजिबात आवडत नाही. पण असं नाही वाटत स्पेस ओव्हर ट्रान्सपरन्सी किल्स द रोमॅन्स असं नाही वाटत? कशासाठी तुम्ही एकमेकांना स्वीकारलेला आहे तुमच्या प्रत्येक गोष्टीवरती त्या समोरच्या तुमच्या पार्टनरचा हक्क आहे. हक्क म्हणजे काय असं हे नाही अगदी,
पण ते तुम्ही आनंदाने हे ऍक्सेप्ट करायला पाहिजे की माझी गोष्ट त्याला माहित पाहिजे, त्याची गोष्ट मला माहित विश्वास पाहिजे. विश्वास पाहिजे. त्यामुळे हे स्पेस देणं, हम्म. त्याचा वेगळ्या मी फार त्या बाबतीत जुन्या विचारायची, नो स्पेस. तर त्यामुळे ह्या गोष्टी माझी सूनबाई बघते, स्नेहा बघत असते सगळ्या. आणि त्यामुळे ती म्हणजे मला असं वाटतं की ती आहे वेगळी माझ्यापेक्षा, नो डाऊट. माझ्यापेक्षा ती जास्त व्यवहार चतुर आहे. अरे वा. आणि माझ्यापेक्षा ती फार लोकांवरती पटकन विश्वास ठेवत नाही. म्हणजे ती जगात न विश्वास ठेवणारी सगळ्यात म्हणजे की विश्वास ठेवलेली सगळ्यात शेवटची बाई असेल ती. अशी अजिबात विश्वास खूप छान आहे ऍक्च्युली खूप हुशार आहे. पण तरी देखील माझ्या वागण्यावरून ती काय शिकत असेल नसेल माहित नाही. पण असं मी बोलून कुठली गोष्ट शिकवत नाही. बरोबर. आणि मला दिसतं की बाबा माझा मुलगा बराचसा माझ्यासारखा बनत गेला. अच्छा. त्याच्या आवडीनिवडी, त्याचा स्वभाव, आणि त्या गोष्टीचा मला आनंद आहे की बाबा कसं असतं, तुम्ही मुलाला काय शिक्षण देता, त्याला किती फॉरेनला पाठवता, तो किती पैसा कमावतो. हा माझा मुलगा खूप छान शिकला, MBA झाला, आज चांगल्या कंपनीत आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं मला वाटतं की तुम्ही एक चांगला माणूस घडवला का, एक चांगला नागरिक घडवला का. ज्यावेळेस मला आता एकदा आठवते, परत मी इमोशनल होईल, हरकत नाहीये, की मी अशी रस्त्याने चालले होते तुळशीबागेमध्ये, भर तुळशीबागेतनं लक्ष्मी रोडकडे जाताना तिथून एक व्यक्ती माझ्या पाठीमागे फोन काढला आणि अत्यंत किळस, मी तोपर्यंत सहन करत होते त्याचं वागणं. हा, पण फोन काढून कानाला लावून की समोरच्या व्यक्तीशी बोलतोय असं बोलून तो माझ्या म्हणजे काय म्हणतात शरीर अवयवांबद्दल घाणेरडं काहीतरी बोलला, ऑब्जेक्टिफाईंग म्हणतो जे काय असेल ते बोलला, की मला इतका त्रास झाला. मी गर्कन वळले आणि त्याच्या खाडकन मुस्कटात. बरोबर. हा, त्या क्षणी तो अगदी घाबरून पळून गेला. तर ही रिॲक्शन त्याला अपेक्षित नव्हती, कारण मी तिथून पायी येईपर्यंत मी अगदी म्हणजे तो मागणं येतोय आणि तरी मी शांतपणे खाली मान घालून पुढे जाते. तर मग ते मी त्याला मारेन हे त्याला अपेक्षित नव्हतं. पण जेव्हा मारलं तेव्हा घाबरला, तो पळून गेला. मग मी घरी आले आणि मी म्हणजे माझ्या मुलाला सांगितलं की राजन हे घडतं, आणि त्या क्षणी माझ्या मनाला किती त्रास झाला असेल. बरोबर बरोबर. तर त्यामुळे माझ्या मुलांनी जर हे कुठल्या दुसऱ्या बाई बरोबर केलं, दुसऱ्या मुलीबरोबर केलं, तर हे किती घाण असेल. बरोबर. त्यामुळे माझा मुलगा या ठिकाणी अशा सिच्युएशन मध्ये मी जर मरताना देखील बघितला तरी मला आत्म्याला देखील त्रास होईल, जिवंतपणे दूरच. बरोबर. तर म्हणजे ह्या अशा गोष्टी त्यांनी कधी केल्या नाहीत. कधी कुठलं असं म्हणजे मुलीच्या मागं किंवा तिला त्रास देणं, या वाईट गोष्टी केल्या नाहीत. ह्याचा मला आनंद आहे की मी त्याला एक चांगला माणूस घडवू शकले. बरोबर. या गोष्टी असतात. सो स्वीट. पण मला आता दुसरे एक तुझ्या आयुष्यातली एक खूप मोठी म्हणजे एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुझा आजारपण. तर लिव्हर सिरोसिस तुला झाला, कॅन्सर झाला, हे सगळं म्हणजे वयाच्या कुठल्या टप्प्यावर झालं, कसं त्याच्याशी तू दोन हात केलं. आणि मी तुझं काही वेळेला असंही वाचलंय की तू अगदी त्याला जोकच्या पद्धतीने त्याच्यावरती जोक मारलेस, किंवा तिथल्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ट्रीटमेंट चालू असताना त्या डॉक्टरांशी आणि नर्सेसशी तू मस्ती मजाक केली आहेस. तर हे सगळं कुठून आलं तुझ्यात? आता तो लिव्हर सिरोसिस कधी झाला, मला वाटतं 7 वर्षापूर्वी झाला. 19 म्हणजे किती आता 7 वर्ष, 7-8 वर्षापूर्वी. 7 वर्षापूर्वी अचानक लिव्हर सिरोसिस डिटेक्ट झाला. आणि मग डॉक्टरांनी सांगितलं की बाई 6 महिने. बापरे. आता ते लिव्हर तुझं 80% निकामी झाले, उरले 20%. तर 6 महिन्यात अशी स्टेज येईल की तुला लिव्हर बदलावं लागेल, तर तू आतापासून तयारीला लाग. तर त्यावेळेस लिव्हर ट्रान्सप्लांटची कॉस्ट, मी खूप घाबरले तेव्हा. आणि ज्या क्षणी हे सगळं ऐकलं, धाड धाड दारं बंद, आतमध्ये मैत्रिणींचा फोन नाही, काही नाही, कुणाला काही बोलायचं नाही. माझ्या 4 मैत्रिणी आहेत की ज्या माझ्या, मी मगाशी एक वाक्य बोलले होते, सपोर्ट सिस्टीम. हो. तुमच्या आयुष्यामध्ये सपोर्ट सिस्टीम असणं अतिशय गरजेची असते. तर माझ्या 4 मैत्रिणी ह्या माझ्या खूप आयुष्यातली एक मोठी सपोर्ट सिस्टीम आहे. तर त्यांनाही न सांगता दारं बिरं बंद केली आणि एकटी घरात बसले. त्यांना कळालं काहीतरी, मग सारखं मला मेसेज फोन, शेवटी एकीला सांगितलं की असं असं मला आजार झालाय, मी 6 महिन्यात मरणार वगैरे, तर आता तुम्ही कोणी यायचं नाही मला समजून सांगायला. मग ते कोण ऐकते का? मग आल्या, मग दार उघडलं, त्यांना बघून परत मी दरवाजा बंद केला, का आलात म्हणून. आणि मग त्या आल्या आणि मग
आम्ही मग मिळून ते सगळं आजार तपासण्या वगैरे करून मग ते इथंपर्यंत आलं की आता 6 महिन्यामध्ये आपण मरणार. बापरे. राहिले आता 6 महिने आणि तोपर्यंत शरीर असं झालेलं होतं ते कळत नव्हतं मला की आपण एवढी का अशक्त होतोय, आपल्याला का चालता येत नाही, चालताना झोप का जातोय, एवढ्या तपासण्या केल्या पण कळलं नव्हतं. आणि मग नंतर ज्यावेळेस कळालं तोपर्यंत आयुष्य म्हणजे पार अगदी शरीराच्या काड्या हातपाय वगैरे ते सगळे एवढं बारीक झालेले होते मी. अच्छा. मग ते लिव्हर सिरोसिस ऑपरेशन करायची वेळ समहाऊ ट्रान्सप्लांट करायचं ठरलं. मग एका मोठ्या हॉस्पिटल पण बेकार असतात, पैशावरती चालतात. हो हो अगदी, म्हणजे खूप ठिकाणी आहे. कारण मी हे ऍक्सेप्टच करू शकत नाही की ते लोक म्हणजे मला बोलवून की आता म्हणजे सगळे टेस्ट रिपोर्ट त्यांच्याकडे असताना, मॅच केलेलं असताना ते मला बोलवायलाच नाही पाहिजे मॅच नाही झालेलं तर. बरोबर. तर ते सगळं तिथे मला ऑपरेशन थिएटर मध्ये जाऊन माझ्याकडनं एवढी मोठी रक्कम भरून घेऊन नंतर आता ऑपरेशन थिएटर मधनं टेबलवरती न्यायचे. त्या क्षणी जर ते सांगतायत की तुमचं मॅच होत नाही तर समहाऊ दुसऱ्या टेबलच नाहीये. राईट. कारण मला बोलवलं तर माझ्या बरोबर तिथे आणखी एक व्यक्ती होती. तर सोडा ते तर काय, मी तर असं म्हणते की त्यांना हॉस्पिटल चालवायचे, त्यांना एवढे मोठे मोठे सगळे मशिनरी आणि बिल्डिंग आणि AC हे ते सगळं करायचे, त्यामुळे जे जास्त पैसे देतील. नाही असं ह्या बाबतीत होणं चुकीचं आहे. म्हणजे समहाऊ मी ते ऍक्सेप्ट केलं सगळं की तिथे नेऊन मला उतरवलं की बाबा तुमचं मॅच होत नाही. काय झालं असेल, कारण की तुला ज्या सांगितलं की लिव्हर ट्रान्सप्लांट सांगितलीये आणि आयुष्य 6 महिन्यात नाही आणि आपल्या हातात तोंडाशी आलेलं आता काढून घेत आहेत. करेक्ट. मी निघताना अगदी पार भावाला, कारण ते अचानक फोन आला ना की तुम्हाला लिव्हर मिळालंय, आणि मी निघताना पार अगदी रात्री 12 वाजता मेसेज करते, सगळं लिहून ठेवती भावाला की हे असं असं, हे ह्याला, हे त्याला, बहिणीला लिहितीये की माझ्या पोराकडे लक्ष दे वगैरे. आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला सांगितलं जाते. बापरे, हॉरिबलच आहे. हे हॉरिबल आहे. कुठंतरी मेडिकलचं पण लक्ष द्या सगळ्या लोकांनी. हे मेडिकलचं देखील काही गोष्टी असतात, मी किती सांगतेय हे खरं तर एवढं सांगणं पण चुकीचं आहे, पण आता काय करणार, सांगायलाच पाहिजे. जे आहे फॅक्ट आहे ना ते सांगायला पाहिजे. तर हे असं झालं. मग तेव्हापासून मग मी म्हटलं की मरू दे, आता इथून पुढे लिव्हर ट्रान्सप्लांटचा विषय बंद करायचा. जे म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांटला परत लिव्हर ट्रान्सप्लांट शिल्पाला मुकली. लिव्हर ट्रान्सप्लांट कारण कदाचित हे असलं काही बाहेरचं शिल्पाच्या शरीरात पण जाऊ द्यायचं नाही. जी आहे वन पीस ती वन पीस मध्येच असली पाहिजे, विदाउट एनी अडल्ट्रेशन. नाही पण मग त्याच्यातनं तू म्हणजे कशी मग तुझी लिव्हरचं काय हे झालं पुढे? नाही मग माझा एक कलिग होता, मी म्हणजे त्याच्याबद्दल मी नेहमी सांगते. मी आता होप सोडून दिलं होतं इकडे, ट्रान्सप्लांट पण गेलं, इकडे हे पण झालं. पण त्यांनी मला म्हटलं की या डॉक्टरांकडे जाच. मी नाही म्हटलं तरी त्यांनी मला जबरदस्ती पाठवलं. ॲलोपॅथी. अच्छा. माझा आता कुठल्याही पॅथीला नावं न ठेवता मी म्हणते की माझा ॲलोपॅथीवरती जास्त विश्वास आहे. नाही जास्त कमी नाही, बरोबर, ॲलोपॅथीवरतीच विश्वास आहे माझा. का असं म्हणतेस ते पण सांग. हा, कारण की जिथं ज्या बाईला सांगितलेलं आहे 6 महिन्यामध्ये तुम्ही ट्रान्सप्लांट करायलाच पाहिजे, ती बाई आज किती वर्ष झाली, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 7 वर्ष झाली जगते आणि व्यवस्थित जगते. बरोबर. तर तिथे ॲलोपॅथीच्या जोरावर म्हणजे नाव घेते मी डॉक्टर चेतन कलाल सर. मी तुम्हाला दरवर्षी डॉक्टर्स डेला म्हणत असते की काय डॉक्टर खुदा तो नहीं है लेकिन खुदा से कम भी नहीं है. क्या बात आहे. तर डॉक्टर चेतन कलाल सर, थँक्यू व्हेरी मच. तर त्यांनी कुठलंही स्टेरॉइड्स पहिल्या डॉक्टरांनी स्टेरॉइड्स दिले होते, ती अशी माझे हातपाय झालेले होते. ही जी शिल्पा आहे ती अर्धी होती. तर सरांनी मला सगळे स्टेरॉइड्स बंद केले आणि अगदी मोजकी औषध गोळ्या देऊन मला आजपर्यंत जगवले. आता मला रागवतात वजन कमी करण्यावरती, पण म्हणजे आजचे माझे रिपोर्ट जर कुणी पाहिले तर असं वाटत नाही की बस आता म्हणजे
मार्गाला लागलीये असं नाही. असे नाहीये. हम्म. रिपोर्ट्स ठीक आहेत. ग्रेट ग्रेट. त्यामुळे ऍक्च्युली लिव्हर आपोआप रिपेअर पण होत असते ना, स्वतःला repair repair करत जेव्हा असते. नाही, हम्म. जेव्हा तुम्ही तिथे टाकलं त्याचा एखादा तुकडा तर ते रिजनरेट होतं. राईट. इथे तुम्ही काही टाकलेलं डॅमेज नाहीये. झालेल्या लिव्हर आपल्याला लिव्हर सिरोसिस हा परत तुम्ही हे बरा करू शकत रिव्हर्स नाही करतायत, हा रिव्हर्स नाही करतायत. आपल्याला काय करता येते की जे उरलेलं लिव्हर आहे ते कापलं. ते नाही, ते आहे तेवढंच त्याचं जे डिजनरेशन होत असतं ते थांबवायचं असतं, ती प्रोसेस. ओके. ते आज नाही तर उद्या ते 20% खराब होणारच आहे. तुम्ही अच्छा. म्हणजे ते काय बस्ट होणारच आहे, तुमचं पोट फुगणारच आहे, पाणी होणारच आहे, हे सगळं खरं आहे. स्लो हेच होणार आहे. फक्त ही प्रोसेस जी आहे ती आपण डिले करायचं. डिले करायची, एवढंच आहे त्याच्यामध्ये. तर ते आणि आता माझ्या आयुष्यामध्ये सगळं मला असं वाटतं छान झालेलं अजूनही आहे. तू ट्रान्सप्लांटचा विचार करू शकतेस ना. नाही, काही गरज नाही. कशाला असं नाही म्हणायचं प्रत्येक गोष्टीला की नाही तू. महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं मला म्हणजे परवा देखील आता मला असं वाटतं 13 तारखेला केव्हा तरी वर्ल्ड ट्रान्सप्लांट डे आहे, ऑर्गन ट्रान्सप्लांट डे आहे. तर जगामध्ये, भारतामध्ये तरी मला असं वाटतं 3% का काहीतरी रेट आहे की लोक ऑर्गन डोनेट करतात. तर हे कुठंतरी सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की एकदा आपण जगलेलो आहे छान आयुष्य, त्यानंतर आपण आता गेल्यानंतर या शरीरातल्या ऑर्गनचं काय करणार आहे तुम्ही? एक तर तुम्हाला म्हणजे दफन करतील, दहन करतील, या पलीकडे काय होणार आहे? तर हा निर्णय तो गेलेला व्यक्ती घेत नाही. त्यांनी किती जरी लिहून दिलं की बाबा मी माझं ऑर्गन डोनेशनचा फॉर्म भरलाय, नाही, त्याचे जे हे नातेवाईक असतात, त्याच्या जवळ शेवटच्या क्षणी जे असतात, त्यांनी हा निर्णय घ्यायचा की बाबा आपल्या म्हणजे जवळच्या व्यक्तींनी तो गेल्यानंतर त्याचे ऑर्गन 4 लोकांना जर उपयोगी पडत असतील तर ते नक्की डोनेशन करावं. हे मी मनापासून आव्हान करते सगळ्यांना. खरंच खरंच खूपच छान आहे हे. अगदी करायलाच अगदी. पाहिजे. हो. तर तूही विचार करू शकतेस liver ते आपण बघू transplant नंतर. चा. बरोबर. हा. आणि मग कॅन्सर. पुढे पुढे कॅन्सर पण झाला. बरोबर. हा, तर कॅन्सर होणं हे माझ्यासाठी म्हणजे अचानकच असं आलेलं होतं. तर लिव्हर सिरोसिसला घेऊन सगळं शरीरामध्ये सहन करत मी छान जगत होते, ऍक्सेप्ट केलेलं, ते अडॅप्ट केलेलं होतं त्याच्याबरोबर जगणं. पण झालं काय की अचानक जेव्हा कळालं कॅन्सर, तर तिथे मी तुटून गेलेली होते. साहजिक आहे ना, ऑफकोर्स. कारण हा शब्दच एवढा मोठा होता की आता आपण जगणार की नाही. पण आणि मग जसं मी यावेळेस जरा वेगळी स्ट्रॅटेजी केली. काय की मी असं म्हणाले की बाबा लिव्हर सिरोसिसच्या सांगते. कमाल आहे तुझी स्ट्रॅटेजी म्हणजे काय की लिव्हर सिरोसिसच्या वेळी मी काय केलं, प्रत्येक गोष्ट गुगल करायची, अगदी म्हणजे रेकॉर्ड ठेवणं. सगळेच जण की हे असं, मग हे खाल्ल्यानंतर हे होईल, मग हे खाल्ल्यानंतर हे नाही खायचं, ह्याचे पॉईंट एवढे, ह्याचे पॉईंट एवढे. हे लिव्हर सिरोसिस मध्ये केल्यानंतर कॅन्सरमध्ये मी म्हटलं फुली कॅन्सरच्या ट्रीटमेंटला मी कुठलीही गोष्ट अशी गुगल केलेली नाही की गुगल शिल्पाला गुगल मुकलं. एकदाही बघितलं नाही मी की ही ट्रीटमेंट कशी आहे, की ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला काय काय त्रास होईल. राईट. थोडाही मी अभ्यास केला नाही. थेट जायची. अति करतो कधी कधी, कारण एखाद्या गोष्टीचे ना साईड इफेक्ट सांगितलेले असतात, त्याच्यात अगदी म्हणजे मृत्यूपर्यंत सांगितलेलं असतं, उलटीपासून मृत्यूपर्यंत. करेक्ट. आणि आपल्याला कदाचित उलटी पण होत नाही, आपल्याला वाटतं मृत्यूच होईल डायरेक्ट. अगदी अगदी. तर ते हे खूपच म्हणजे आपण काय मेडिकल मधले तज्ज्ञ नाही आहोत, पण हे वाचून आपल्या मनावरती परिणाम होतो. तर हे देखील कुठेतरी लोकांनी फार वाचत बसू नये. डॉक्टर आहेत त्या फील्ड मधले, अगदी MD DM झालेले डॉक्टर तुमच्यावरती ट्रीटमेंट करणार असतात. त्यामुळे मी कॅन्सर पेशंटना देखील खरंच मला सांगायची इच्छा आहे, डॉक्टरवरती विश्वास ठेवा. बरोबर. मी तेच केलं. मी म्हटलं की डॉक्टरनी मला सांगितलंय ना, आमचे डॉक्टर तुषार पाटील सर फार लाड करत नाहीत पेशंटचा, समोर बसवा, हा ठीक आहे, एवढं आहे, ही ट्रीटमेंट आहे आणि ओके बस. तर तेव्हा आपल्यालाच वाटतं की खरंच आपल्याला कॅन्सर झालाय का, तो जीवघेणा आहे का. कारण डॉक्टरांनीच जर एवढी त्याला किंमत देत नाहीये त्या आजाराला, तर आपण का द्यायची, हे कुठेतरी डोक्यावरती बिंबलं माझ्या. आणि म्हटलं की नाही, डॉक्टरांनी सांगितलंय ना बरं करणार आहेत आपल्याला, ठीक आहे, मग काही प्रॉब्लेम नाहीये, मरणाचा वगैरे प्रॉब्लेम नाहीये. त्यामुळे ती ट्रीटमेंट घेत राहिले. कॅन्सरचं कसं माहिती का, तुम्हाला थोडाही त्रास होत नाही कॅन्सरचा. अच्छा. कुठं दुखत नाही, कुठं खुपत नाही, काही नाही,
ट्रीटमेंट हम्म. सगळ्यात डेंजर. बरोबर आहे. ट्रीटमेंट अतिशय वाईट. हो हो. की तुम्हाला ते रेडिएशन घेताना पाणी प्या कितीतरी लिटर, आणि मग ते एवढे असतं, आणि ते ब्लॅडर फुल भरेपर्यंत तुम्हाला ते पाणी प्यायला लावतात, आणि मग ते रेडिएशनच्या टेबलला जाताना असं वाटतं की आता इथेच. बापरे. आणि मग मी केवढा 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 त्रास व्हायचा मला. मध्येच थांबायचं, म्हणजे 5-6 रेडिएशन झाले की थांबवायची. डॉक्टर आता मला तुम्ही फक्त माझे जुलाब कमी करा, माझा कॅन्सर राहिला तरी चालेल. म्हणजे एवढं त्रास व्हायचा. पण की होतात ते किमो पण घेतली. हा, मग त्यानंतर किमोथेरपी, मग त्यानंतर आणखी डेंजर. ते तर मी कधी वाचलंच नव्हतं की काय, म्हणजे ती थेरपी मला माहित पण नव्हती, ब्रॅकी थेरपी म्हणून. ती तर आणखी डेंजर. ती इतकी डेंजर होती ती ब्रॅकी थेरपी. त्या ब्रॅकी म्हणजे आतमध्ये तुमच्या काहीतरी घालतात, त्यानंतर रेडिएशन देतात, रूम मध्ये एवढं टेम्परेचर थंड असतं. पण समहाव हे सगळं करताना एक माहित होतं, माझ्या आयुष्यात एकच आहे की दिस टू शॅल पास. खरंय की हे संपणार आहे. खरंय खरंय. ही किती जरी ही आता त्रासाची थेरपी आहे ना, ही संपणार आहे. सुपर्ब वाक्य. त्यामुळे आणि फक्त म्हणजे निगेटिव्हच नाही, पॉझिटिव्ह देखील आपल्या आयुष्यामध्ये संपणारच आहे. खूप आनंद असताना तर तो देखील आपल्या मेंटली आपण प्रिपेअर राहायला पाहिजे, हे संपणार आहे की हा आनंद पण संपणार आहे. तुमचं म्हणजे पद असेल, तुमचं काय प्रतिष्ठा, सौंदर्य, तारुण्य जे काय असेल ते सगळं संपणार आहे. त्यामुळे तुम्ही त्याही गोष्टीला तयार असायला पाहिजे. चांगलं असेल, वाईट असेल. वाईट असताना देखील हे संपणार आहे, दिस टू शॅल पास, या एका मंत्राने तुम्ही तरुण जाता. ते सगळं सहन करून नंतर ज्यावेळेस संपलं त्यावेळेस असं वाटतं की हे सगळं सहन करणारे आपणच होतो का. तर त्यामुळे आजार वगैरे खूप सिरियसली घ्यायची गोष्ट आहे असं मला तरी नाही वाटत. हा, पण कसं असतं, हे तितकंच खरं की सगळेजणच लकी नसतात. खरंय. म्हणजे माझ्या बरोबर 18 रेडिएशन घेतलेली स्त्री बरोबर रोज त्या वेळेला, तर ती ज्यावेळेस नाही दिसत आणि आपण चौकशी करतो की या का नाही आल्या, आणि तेव्हा कळतं की 2-3 दिवस त्यांच्या डोक्यामध्ये ते इन्फेक्शन गेलं आणि त्या गेल्या. आपला पण धीर खचतो. तर त्यावेळेस आपण स्वतःला कंट्रोल करून, आपले इमोशन्स कंट्रोल करून, स्वतःला धीर देऊन, आपलं नाही कसं होणार, आपलं व्यवस्थित चाललंय ना, हे आपल्या मनाला समजून घालण्याकरता आपण स्ट्रॉंग असायला पाहिजे. बरोबर आहे. मला आठवते कोरोना काळामध्ये माझ्या मैत्रिणीचा भाऊ अगदी दुपारपर्यंत मस्त टकाटक होता, पण फक्त शेजारचा माणूस गेला म्हणून त्याला हार्ट अटॅक आला आणि तो गेला. बरोबर आहे. मानसिक स्ट्रॉंग असायला पाहिजे, कणखर असायला पाहिजे, तुम्ही मनाने स्ट्रॉंग असायला पाहिजे, पॉझिटिव्हच असायला पाहिजे. पूर्वीचं जग वेगळं होतं, तिथले चॅलेंजेस वेगळे होते. आजच्या जगामधले चॅलेंजेस टेक्नॉलॉजीज आहेत, आणि आता टेक्नॉलॉजी असेल पण चॅलेंजेस पण तेवढेच आहेत की कधी कुठल्या पद्धतीने तुम्हाला तुमचं मानसिक बळ तोडण्याचा प्रयत्न करत असतं. खरंय. तर त्या सगळ्या गोष्टीतनं बाहेर येऊन तुम्हाला, म्हणजे ते फक्त त्यातनं बाहेर येणं नाही, तर त्यातनं बाहेर येणं आनंदी जगणं हे तुम्हाला यायला पाहिजे. त्याकरता तुमचं मन स्ट्रॉंग असलं पाहिजे. पण तू हॉस्पिटलमध्ये नर्स आणि यांच्याबरोबर जोक मारायचीस, कॅन्सरवर जोक मारायचीस, कारण तुझं लिखाण मी बघितलेलं आहे. इतकं हलकं फुलकं असायचं, असं वाटायचंच नाही की ही कॅन्सर बद्दल लिहितेय. कारण काय पर्याय आहे, तिथे अमर फाती कामी येतं की तुमच्या वाट्याला ही ट्रीटमेंट आलेली आहे ना, तुम्हाला आता तिथे 3 तास किमो घेत पडावं लागणार आहे ना. मग आपण आता कुणीतरी सांगत असं रडतं की बाबा आजोबा त्यांच्या तोंडातनं कॅन्सर हा शब्द, पूर्वीचे लोक असतात तर ते उच्चारायचे नाहीत. कॅन्सर हा शब्द न उच्चारता काय म्हणायचे, तो आजार, आणि सी म्हणायचे. आता आमचे तर ते आजोबा तो आजार म्हणायचे की मी बाहेर तिथं ते पाणीपुरी वगैरे खायचो, बाहेरचं अन्न खायचो म्हणून मला कॅन्सर, म्हणजे म्हणून मला तो आजार झाला का. म्हणजे हे स्वतःला विचारत राहायचे. ऍक्सेप्टन्स येण्याकरता खूप कालावधी जावा लागतो. तो त्यांचा अजून तेवढा झालेला नव्हता. ऍक्सेप्टच होत नव्हतं मला कॅन्सर झाला. मग त्यांना काहीतरी सांगून हसवायचं. आमच्या नर्स, तर त्या नर्सला काहीतरी, कारण लक्षात ठेव
आजूबाजूला तुमच्या हो 30-40 पेशंट आहेत, कुणाचे सगळ्यांची केस गेलेले आहेत, बरोबर. कुणी स्वतःला दोष देते, कुणी देवाला दोष देते. आणि हे एक दिवस नाही, हो त्या कॅन्सर वॉर्ड मधल्या नर्सेस ह्यांना रोज हे करावं लागतं. हो आणि अगदी लहान मुलांपासून अगदी. तर हम्म. त्यांना स्वतःच हो. मेंटली स्ट्रेंथ आणण्यासाठी आपण काहीतरी आपलं हसवलं वगैरे तर बापरे. तेवढं ते छान वाटतं ना. आणि आपल्याला त्रास होतो. फक्त तिथे हार्डली किती मला 25 वेळा जावं लागलं रेडिएशन 25 म्हणजे हार्डली 25 नाहीये ते. किमो आणि हे रेडिएशन. तर एवढे दिवस आपण म्हणजे ठीक आहे, पण त्या बिचाऱ्या नोकरीसाठी त्यांना इथे या लोकांमध्ये राहावं लागते. हो. त्यांच्याही मनावरती किती स्ट्रेस येत असेल ना. तर खरंय. असं. आणि मुळात सांगू का, हे कुणासाठी करायचं म्हणून मी नाही केलं, की मलाच असं वाटायचं की कुठं रडकत बसायचं. खरंय. मस्त हसत सगळ्यांना हसवत मस्त जगलं की तेवढे त्यांचाही टाइमपास होतो आणि आपलाही टाइमपास होतो. बरोबर आहे. आणि हसत आज जायचं म्हणजे दिवस चांगले जातात. नाही, ही गोष्ट ना तुझ्याकडनं खरंच घेण्यासारखी आहे की अगदी छोट्या छोट्या आजाराला सुद्धा लोक रडत बसतात, कणत बसतात. पण त्याच्याऐवजी म्हणजे ऑफकोर्स ते रडणं पेन असेल ते अगदी, बेअर करणं अगदी, तर अगदी. म्हणजे होणारच आहे. त्याला काही आपण पळून जाऊ शकत नाही त्याच्यापासून, ते होणारच आहे. पण त्याच्याकडे ह्या दृष्टिकोनातनं बघणं Yes. आणि आनंदी राहायचा प्रयत्न करणं हे खरंच म्हणजे तुझ्याकडनं घेण्यासारखी गोष्ट आहे. आनंदी राहायचा प्रयत्न नाही करायचा. तुमच्या ते उपजत असलं पाहिजे की मला आनंद म्हणजे मी आनंदीच आहे. त्यामुळे ते प्रयत्न करावा लागत नाही, ते Right. उपजत येतं. आणि सगळ्यात महत्वाचं त्यानंतर मी म्हणजे हे मी लिहिलं वगैरे फेसबुक वरती लिहिलं, तर हे म्हणजे की मजा म्हणून लिहिलं असं नाही. कारण मी बघितलेलं होतं की माझ्या व्यतिरिक्त जिथं ते 35 लोक होते हो ते किती त्रासात ते दिवस होते. काढायचे. तर मला असं वाटायचं की हे लोक नाही, पण आणखी जे माझे वाचणारे लोक असतील, भले 300-400 लोक वाचत असतील, तर त्यांच्याही आयुष्यात कुठंतरी कधीतरी हा प्रसंग येईल, त्यांच्या घरच्यांना प्रसंग येईल. हो. तर त्यांना कुठेतरी समजून जावं की बाबा ही एवढी अवघड गोष्ट नाहीये की तुम्ही सोपी करू शकता. गोष्ट अवघड आहे पण हो. ती तुम्ही सोपी करू शकता. म्हणून मी लिहित गेले, लोक वाचत गेले. कित्येक जणांच्या, समजा कुणाच्या आईला किंवा कुणाला स्वतःला हो. कॅन्सर झाला की मला फोन करायचे, मग मी व्हिडिओ कॉल करायची. अरे वा. मग मी त्या म्हणजे आता आई असायच्या माझ्याच मैत्रिणीची आई वगैरे, तर त्यांना हसून दाखवायची की बघा मी कशी अजून आहे की नाही, बघा माझे केस. आता त्या समोरच्या वा. माऊलीचे पूर्ण केस गेलेले असायचे, बरोबर आहे. पण मला बघून किंवा माझी गाल बघा किती वर आलेत, माझे केस बघा. तर हे त्यांना वाटतं की नाही ही त्यातनं बाहेर आली आहे, म्हणजे मी पण थोड्या शाबास आहे दिवसांनी तुला, खरंच शाबास अशी आहे. होईल. तर या पद्धतीने खूप काउन्सिलिंग केलं मी कॅन्सर पेशंटना. आणि छान वाटतं मला की आपले अनुभव जर समजा समोरच्याला हसवत असतील, याच्यापेक्षा दुःख कमी होत असेल तर याची आनंदाची गोष्ट काय आहे? खरंय. तू ऍक्च्युली पुस्तक लिहायला पाहिजेस तुझ्या पूर्ण ह्याच्यावरती, प्रत्येक ह्याच्यावरती. अजिबात का नाही लिहायचं? एक गोष्ट सांगते हा. गंमत. कालच त्या माझ्या मित्राचा फोन आला, मोठा अधिकारी आहे तो. ज्यावेळेस मी लिव्हर सिरोसिस झाला असं सांगितलं, म्हणजे पोस्टमध्ये लिहिलं होतं असं असं लिव्हर, तर त्याचा मला फोन आला. मला वाटलं की आता हा मला म्हणजे सांत्वन करायला फोन केलाय बिचाऱ्यांनी. मी त्या याच्यामध्ये फोन उचलला, अशोक असं असं म्हणजे आता रडणार अशा हेतूत आता मी तयारीत होते. आता तो मला सांत्वन करणार, मग मला भरून येणार, मग मी रडणार. अगं ते लिव्हर सिरोसिसचं कळलं तुझं, तर ते ठीक आहे, पण तू एक काम कर आता म्हणजे आता ते थोडे दिवस राहिले तू म्हणतेस ना, तर तू पहिले ते फेसबुकच्या पोस्ट सगळ्या एकत्र कर आणि पुस्तक छान त्याचं. इतका राग आला. अरे तिला कळते का म्हणलं, मी तर आता आहे की नाहीये, तू मला वाटतं फेसबुकच्या पोस्ट पुस्तक कर. अगं नाही तसं नाही, तू गेल्यानंतर ते पुस्तक लेखांचं काय व्हायचं. तर असं सगळेजण म्हणतात की तू छान लिहिते, त्याचं पुस्तक करत आहे. पण असं वाटतं ना की पुस्तक वगैरे करण्यापेक्षा ना तेवढं जेवढं वाचलंय त्या लोकांच्या काही लक्षात गोष्टी राहिल्या, त्यातल्या एखाद्या गोष्टी त्यांना कामी आल्या, बस झालं. बाकी पुस्तक लिहिणारे खूप मोठे मोठे आहेत, माझ्यापेक्षा मोठ्या मोठ्या लोकांचे अनुभव आहेत की जे वाचून मी प्रेरित झालेली आहे. तसंच तुझ्यामुळे इतर कोणी प्रेरित होईल ना. आणि मोठ्या लोकांचं वेगळं, मोठ्यापेक्षा सुद्धा ज्यांनी हे सगळं सहन करून त्याच्यात ना बाहेर आलेत म्हणण्यापेक्षा आनंदाने जगतायत, ते खूप महत्वाचं आहे ना. तेच आज हवं आहे ना सगळ्यांना. अगदी अगदी अगदी. मला वाटतं ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून पण लोकांपर्यंत ते पोहोचण्याचाच माझा हेतू आहे बेसिकली. आणि मला अजून एका गोष्टीबद्दल बोलायचंय की तू आज सोशल मीडियावरती एक मोठा ग्रुप चालवतेस
आणि अनेक इव्हेंट्स साजरे करतेस आणि एवढ्या सगळ्या व्यापातनं म्हणजे तुझी गॅझेटेड ऑफिसची तुझी नोकरी आहे, बाकी तुझ्या मित्रमैत्रिणी आहेतच आणि तुझं हे आजारपण वगैरे म्हणजे जरी हे झालं असेल, रिकवर झाली असेल त्याच्यात तरी त्याच्यावरती फॉलोअप घ्यावा लागतो वगैरे हे सगळं असणारच. तर हा ग्रुप काढण्याचा तुझा उद्देश काय होता आणि ह्या सगळ्या ह्याच्यातनं तुला काही एक प्रकारचं हिलिंग मिळतं का, पॉवर मिळते का, काय होतं? आता हा ग्रुप का काढला ह्याचं जर तू कारण विचारशील तर मी म्हणेन की काहीच कारण नाही. ओके. हा, आली लहर केला कहर, हे असंच आहे. कारण आयुष्यात मी कुठल्याच गोष्टी कधी प्लॅन केल्या नाही, की त्या क्षणी जे वाटलं ते करत पळून गेले. जायचंय पळून गेले, आता एमपीएससीची एक्झाम द्यायची, एमपीएससीची एक्झाम दिली. तर कुठल्या गोष्टी प्लॅन केल्या नाही. त्यामुळे हा ग्रुप पण असा काही प्लॅन करून काढलेला नाही, असाच सहज असा काढला गेला आणि तो छान चालत गेला. लोकांना तो ग्रुप आवडत गेला, ग्रुप चालत गेला. त्या ग्रुपमध्ये इव्हेंट्स हा एक आणखी एक पार्ट आहे की जो आपण करत गेलो. तर इव्हेंट करताना माझ्या डोक्यात एकच असायचं, मला ना असं ग्रँजरचं खूप वेड आहे की जे काही करायचं ते भव्य दिव्य असलं पाहिजे, की डोळ्यासमोर नुसते चकचकाट लखलखाट असा एकदम बॉलिवूड स्टाईल सगळं असलं पाहिजे. मोठे मोठे इव्हेंट्स, लाइटिंग, हे ते असे जे आहे. आणि जरी त्या बायका आपल्या माझ्या ग्रुपमधल्या सामान्य बायका असतील, म्हणजे की अशा काही त्या पिक्चरमधल्या किंवा हिरोईन्स अशा नसल्या, तरी त्यांना तिथे येताना ते दिसलं पाहिजे, की त्यांना एक वेगळं फील असलं पाहिजे की मी आता एका अशा स्टेजवरती आहे की जिथं चालताना त्यांना ग्रँड वाटलं पाहिजे. ब्युटी पॅजेंट असेल, ब्युटी पेजंट असेल, टॅलेंट शो असेल, श्रावण क्वीन किंग असेल, तुम्ही शॉर्ट फिल्म मेकिंग असतील, त्याच्यामध्ये कित्येक लोकांनी छान ऍक्टिंग केलेली आहे. क्रिकेट स्पर्धा असतील, आता भक्ती बर्वे इनामदार, स्मृती करंडक 2 अंकी नाट्य स्पर्धा जी आपण घेतोय ती स्पर्धा असेल, प्रत्येक गोष्टीला काहीतरी वेगळा टच द्यायचा. आता इव्हन आम्ही ही जी 2 अंकी नाट्य स्पर्धा घेतोय त्याच्यामध्ये पण वेगळं काय केलं की संहिता नवीनच असली पाहिजे. जुनं घेऊन तुम्ही फक्त नवीन कलाकार घेऊन ते यशस्वी नाही, नवीनच तुमची संहिता असली पाहिजे, त्याच्यावरच तुम्ही नाटक केलं पाहिजे. कारण मला म्हणजे नाटकाचं वेळ असल्यामुळे मला बऱ्याचदा काय वाटायचं की तीच नाटकं आहेत, नवीन नाटकं काय लिहिली जात आहेत. हा, नवीन नाटकं लिहिली जातात, खूप आशय घन वगैरे असतात, त्याचा एक वेगळा क्लास आहे, कबूल आहे. पण आपले जे एकदम लोकांना खळाळून हसवणारे यदा कदाचित असेल, वस्त्रहरण असेल, ही जी नाटकं होती ना तशी आता म्हणजे लिहिली जात नाहीये. तर या आता मी जे फायनलला 8 नाटकं आहेत त्यातलं एक जरी नाटक असं बाहेर आलं ना तर त्या सगळ्या गोष्टीचं चीज झालं असं मी मानेल. तर हे करताना कायम डोळ्यासमोर एकच असतं की वेगळं काहीतरी करायचं, मोठं करायचं, ग्रँड करायचं. या एका ध्यासापायी सगळ्या गोष्टी अगदी म्हणजे मायक्रो प्लॅनिंग सकट की सगळं छानच असलं पाहिजे. हे सगळं अजून एक सांगते, हे म्हणजे लक्ष ठेवा, माणूस कधीच परिपूर्ण काय म्हणतात त्याला आईच्या पोटातनं बनून आलेला नसतो. तर हे कुणाचं तरी त्यांनी अनुकरण केलेलं असतं, हे कुणाचं तरी त्याला बघून शिकून मग तो स्वतःला आणखी वाढवत गेलेला असतो. हे शिकवलं मला आमच्या देशपांडे साहेबांनी. अच्छा. विलास देशपांडे साहेब होते, डेप्युटी डायरेक्टर IC ब्युरो हेल्थ डिपार्टमेंटचे. आमचं कामच होतं दिवस घालणं म्हणजे काय, दिवस घालणं म्हणजे काय की बाबा वर्ल्ड फॅमिली डे आला, वर्ल्ड हेल्थ डे आला, डेज साजरे करणं आम्हाला म्हणायचे हे दिवस घालतात आमच्या ऑफिसला. तर काय करायचं, माननीय मंत्री महोदय असतील, माननीय आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, यांना बोलवायचं, मोठे मोठे स्टेज घ्यायचे, त्या अवॉर्ड शो करायचं, सगळं असं छान करायचं. तर हे त्यांच्यापासून मी शिकले की प्लॅनिंग कसं असतं, मायक्रो प्लॅनिंग कसं असतं, टीम्स कशा अलॉट करायच्या, स्टेज कसं दिसलं पाहिजे, लोकांची बैठक व्यवस्था कशी असली पाहिजे. त्यानंतर इव्हन कप सॉसर की बाबा आता VIP लोक आले तर त्यांच्यासाठी कप सॉसर कसं असलं पाहिजे, बाकीच्या इतर कशा तुम्ही सगळ्या सेटिंग असल्या पाहिजे, हे त्यांच्याकडे बघून शिकत गेले. त्यामुळे आज देखील ज्यावेळेस मी असं सगळं प्लॅनिंग करत असते किंवा काही खरेदी करत असते ना, तेव्हा मला असं जाणवतं की सर आहेत माझ्या बरोबर. आज नाही येत करोना आणि खूप जवळच्या लोकांना आपल्यापासून ओढून नेलं. खरंय. तर असं आहे. तर हे सगळं वेळ
त्यांच्यापासून मला हम्म. म्हणजे मिळालं. आणि आज हे सगळं करताना मला ते आठवतं की बाबा मी तिथूनही शिकले. त्यामुळे माणसाने ना कायम विद्यार्थ्याच्या भूमिकेत असलं पाहिजे, बरोबर. कायम शिकण्याच्या भूमिकेत असलं पाहिजे. आज देखील मी सगळं वाचत असते ना, माझ्या डोक्यात एकच असतं की हव्यास, ज्ञानाचा हव्यास, माहिती करून घ्यायचा हव्यास. भले तो तुमच्या कामाला येऊ, अप्लाइड त्याचं नॉलेज असो नसो, शिकत राहा, आनंदात राहा. त्यामुळे हा ग्रुपचे इव्हेंट्स करताना देखील हे असे ग्रँड होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे ते लोकांना आवडत गेले आणि लोक जुळत गेले. बरोबर. आज कमीत कमी मला असं वाटतं 75 तरी इव्हेंट झाले असतील आतापर्यंत 5.5 वर्षात, आणि इथून पण होत राहतील. जबरदस्त. खूपच छान. ह्याच्याकडनं तुझ्याकडनं खूप लोकांना अक्षरशः प्रेरणा मिळेल असं मला वाटतं. आणि आपण आता एक ना गमतीशीर राऊंड घेणार आहोत, रॅपिड फायर. हे भगवान, तू काय विचारणार आहेस? ओके, एकदम पटापट आणि पटकन सुचेल ती उत्तरं द्यायची. बाई तू अवघड फार नको काही विचारू. अवघड नाहीये, तुझ्यासाठी काही अवघड नाहीये. बरं, पहिला प्रश्न असा आहे की स्वतःचं वर्णन एका शब्दात करायचं झालं तर काय करशील? बिनधास्त. जबरदस्त अगदी. आहेस तू. हो. शासकीय नोकरी की स्पेशल 40ची कम्युनिटी, मनाच्या जास्त जवळ काय आहे? शासकीय नोकरी. क्या बात आहे. कधीही शासकीय हो? नोकरी. आयुष्यात आलेलं सगळ्यात मोठं दुःख कोणतं? सेपरेशन की आजारपण? कायम सेपरेशन. कारण काय असतं की आपण ज्या माणसाकरिता इथपर्यंत आलेलो असतो, अगदी 13व्या वही प्रेमात घरदार पडून, सोडून. त्याच्याबरोबर घरदार, शिक्षण वगैरे सोडून आणि पूर्ण प्रेम केलेलं असतं. तन मन धन नव्हतं तेव्हा, तन मनाने प्रेम केलेलं असतं, तर ते दुरावताना खूप दुःख होतं. त्यामुळे सेपरेशन ही माझ्या आयुष्यातली अगदी ती काय भळभळणारी जखम म्हणतात ना, तसं आहे. राईट. आता बाकी आजारपण वगैरे नाही. हिलिंग झालंय असं वाटतं? नाही, ती हिल नसते होत. ती हिल नसते होत. बरोबर. तुझा ऑल टाइम फेवरेट तत्ववेत्ता कोण आहे? प्लेटो. मी आता सांगितलं तर चालतं का? मी अर्धा सांग, सेकंद सांग. सांगणार आहे हो. की हा जो प्लेटो आहे ना, ह्याच्यामुळे मी आयुष्याकडे ना खूप वेगळ्या नजरेने बघायला सुरुवात केली. ओके. आणि मी ते लिहीन मी कधीतरी छान त्याच्याबद्दल. पण प्लेटो ओके. माझ्या आयुष्यातला ओके. सगळ्यात महान तत्ववेत्ता. ग्रेट ग्रेट. ओके, प्रेम म्हणजे तुझ्यासाठी काय? एक सुंदर स्वप्न की फक्त एक गरज? स्वप्न किंवा गरज. मला वाटतं प्रेम ही जबाबदारी आहे. क्या बात आहे. त्या ते गरज नाही किंवा स्वप्न वगैरे नाही, प्रेम ही खूप मोठी जबाबदारी असते की जी म्हणजे खूप असं प्रयत्नाने ती निभावावी लागते. खरंय. कधी जर तुला खूप एकटं वाटलं तर तू काय करतेस? आता मी जर असं सांगितलं की मला एकटं वाटत नाही तर ते वेगळं काहीतरी वाटेल, पण खरंच असं मला असं कधी वाटत नाही की मी एकटी आहे. मे बी काय आहे की आयुष्यामध्ये इतकी माणसं आहेत आणि इतकं करण्यासारखं आहे सतत, की त्यामुळे ते एकटं वाटणं ही वेळ कधी अजून तरी आलेली नाही. एकटं वाटायचा चान्सच नाही. ओके. 50शी मधल्या ग्लॅमरस शिल्पाला बघून नाकं मुरडणाऱ्या लोकांना तू काय सांगशील? हा प्रश्न चुकीचा आहे. ग्लॅमरस नाही शिल्पा. ग्लॅमरस नाही असं नाही, विचाराने पण ग्लॅमरस आहेस तू, राहतेस छान आणि तुझे कार्यक्रम ग्लॅमरस असतात. नाही, गमत सांगू का की पहिल्यांदा ज्यांनी कोणी नाकं मुरडली असतील, पण कालांतराने ना त्यांना या गोष्टी पटलेल्या आहेत. कदाचित 4 वर्ष मी पुढे असेल, जगाच्या 5 वर्ष पुढे असेल, पण 4-5 वर्षांनी का विना लोकांना हे पटलेलं आहे की नाही बाबा हे योग्य आहे, हे चुकीचं करत नाहीये. आणि मग बरेच लोक माझ्यासारखे वागायला लागलेले मी पाहिलेत. तर मग त्यांना काय सांगायचंय? ते आज नाही तर उद्या माझ्यासारखंच वागतात. मृत्यू समोर उभा राहिला तर त्याला पहिला प्रश्न काय विचारशील? लवकर आलास का रे तू? थोडीशी अजून निवांत आहे, अजून राहिलेले बरंच. मी सांगू का, मला ना येणार आहे, मरायचं नाहीये, मला मरायचंय नंतर. अजिबात इच्छा नाहीये मरायची वगैरे. मला अजून जगायचे. अरे यार, एवढंच आयुष्य, किती वाचण्यासारखं, किती करण्यासारखं, किती खाण्यासारखं आहे. बापरे, म्हणजे हे सगळं एवढं खायचंय, एवढं वाचायचे, एवढं करायचे, तर मग मरायचं कशाला? निवांत मरू. त्यामुळे आला तरी त्याला थांब जरा. जबरदस्त. शिल्पा, तुझ्याशी मनमोकळ्या गप्पा मारून खूप छान वाटलं. खूप जणांना प्रेरणा मिळणार आहे ह्याच्यातनं, मी अगदी नक्की सांगते. आणि मगाशी तुम्हाला एक कविता ऐकवली होतीस, तर ती कविता तू प्रेक्षकांना ऐकून दाखवावीस आणि त्यावर आपला हा एपिसोड एंड व्हावा असं मला वाटतं.
तू मला म्हणालीस की माझ्या आयुष्यातनं किंवा या पॉडकास्टमधनं बऱ्याच जणांना प्रेरणा मिळेल. ती प्रेरणा मिळेल नाही मिळेल मला माहीत नाही, पण मला ज्या कवीच्या कवितांनी किंवा गझलनी प्रेरणा मिळते ते आहेत कवी दुष्यंत कुमार. आणि त्यांची एक गझल आहे की जी मी म्हणू शकते की माझ्या आयुष्याचं पेट्रोल आहे. अरे वा. की त्या पेट्रोलवरती माझं आयुष्याची गाडी चालते. ती कविता आहे हो गई हे पीर पर्वत सी पिघलनी चाहिए. ती मी नक्की वाचून दाखवीन तुला. हो गई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, हो गई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए. आज यह दीवार पर्दों की तरह हिलने लगी, शर्त लेकिन थी कि ये बुनियाद हिलनी चाहिए. म्हणजे काय की ठीक आहे, आता माझ्या कुठल्या तरी कार्याने काहीतरी थोडं घडतंय, पण मला असं वाटतं की ते थोडं नाही, ते पूर्ण मुळापासून हादरायला पाहिजे, मुळापासून बदललं पाहिजे. हर सड़क पर, हर गली में, हर नगर, हर गांव में हाथ लहराते हुए हर लाश चलनी चाहिए. म्हणजे फक्त माणसाच नाही तर ही जी क्रांती आहे, क्रांती म्हणण्यापेक्षा हा जो बदलाव आहे तो समूळ प्रत्येक माणसापर्यंत, प्रत्येक निर्जीवापर्यंत, प्रत्येक लाशपर्यंत पोहोचला पाहिजे आणि ती लाश पण उठून चालायला पाहिजे, असा तो बदलाव हवा. सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं. हे जे मधला शेर आहे ना, हा खूप प्रसिद्ध आहे. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए. वाह. मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, हो कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए, आग जलनी चाहिए, आग जलनी चाहिए.